हॅलो हां गुड मॉर्निंग प्रसाद ओक सर. येस 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 हां बोला सर. सर मी वर्क फ्रॉम होम आहे आज. हो मी काल बोललो होतो ना तुम्हाला, तुम्ही म्हणाले ओके म्हणून. येस 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 येस. कुठली MHJ इंडस्ट्रीज ना. हां माझं टेबल आहे ना सर. हां अच्छा तुम्ही तिथेच आहात ना. हां तिथे राईट हँड साईडला सिल्वर कलरचं हे आहे बघा, ते ड्रॉवर आहे. हां त्याच्या बरोबर खाली हात घाला सर. हां डस्टबिन मिळाले. डस्टबिन मिळाले नाही नाही सर एवढ्या खाली नका टाकू सर. जरा वर घ्यायचं. हां थोडं वर. हां तिकडे बघा एक बॉक्स फाईल आहे बघा. हां ती सर. हां 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 तीस हां सर. त्याच्यात पेज नंबर 8ला क्लॉज नंबर 2 आहे बघा. हां वरतून दुसराच आहे बघा सर. हां तो तुम्हाला हवा होता सर. हां मिळाला ना. येस येस येस. हां आता नाही थँक्यू सर. आता काय माझ्या मेमरीबद्दल हां सर थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली आमच्या घराण्यात सगळ्यांचीच मेमरी चांगली आहे. हो सर. म्हणजे एकदा तर माझे आजोबा. ओके ओके सर ओके. ओके ओके हो हो सर ठेवतो. वने अगं ते आमचे बॉस आहेत ना प्रसाद ओक सर, त्यांचा फोन होता. ते माझे हे कौतुक करत होते माझ्या मेमरीचं. ते म्हणाले घर बसल्या तुम्हाला कसं कळतं की ऑफिसमध्ये कुठली फाईल कुठे आहे. मी सांगितलं ना आत्ता हे म्हणून. सॉलिड आहेत आमचे प्रसाद ओक सर. आणि ना त्यांचे एक वेगळंच विजन आहे. आत्ता बघ ना ते माझ्या मेमरीचा कौतुक करताना मागे भिंतीवर कीप सायलेन्स असा बोर्ड होता. तर ते सगळ्याचा वापर करून मस्त बोलतात ते की तुझ्या मेंदूच्या भिंतीवर जी मेमरी आहे त्यांनी मी सायलेन्स झालो वगैरे. काय जुळवतात ना, माल जुळवतात ते. मी न घडलेला केशांचा एवढा दांडगा अनुभव आहे ना त्यांच्या पाठीशी. त्यामुळे त्यांना ते जमतंच, ते जबरदस्त आहेत. मी पण त्यांना सांगितलं मग आमच्या घरात ना सगळ्यांची मेमरी जबरदस्त आहे यार. म्हणजे आम्ही एखादी गोष्ट जरी पुसटशी जरी दिसली ना तर ती बरोबर स्टोअर होते इकडे. जबरदस्त. पण तू ऐकतेस ना, ऐकतेस ना मी काय सांगतो ते. हां काय गंमत असते बघ ना. माझ्या आईकडून ही मेमरी माझ्यापर्यंत आली आणि तुझ्या आईकडून बावळटपणा आला तुझ्यापर्यंत. ऐका ना मी कपाट आवरतीये, नंतर बोलूया आपण. हो येस येस अगदीच. आवर कपाट आवर. तसंही मुंबई ते गोवा हा हायवे लवकर होणार आहे का तुझं कपाट लवकर आवरून होणार आहे यावर सामाजिक प्रश्नच निर्माण झालेला आहे अगदी. तुमचं काय वर्क फ्रॉम होम सुरू आहे ना. हो करा ना. अरे करतो. अरे काही नाही आता जस्ट लंच टाइम आहे ना, मी लॉग आउट झालोय बघ. काही टेन्शन नाही. काय करतेस तू, काय करतेस काय. कपाट आवरते. चल मी मदत करतो तुला. चल प्लीज नको. प्लीज नको नको. अरे करतो. नाही प्लीज नको नको. मी करते. करतो ना. अर्धा तास काही काम नाही मी करणार. नाही नको नको काही नको. प्लीज नको. एकटी किती काम करणार मला सांग बघू. नको ना मी करते. अरे यार किती छान छान साड्या आहेत यार. प्लीज नको. अरे यार मी आवरते. ही बघ कसली साडी आहे. कधी घेतलीस कधी ही साडी, नेसतेस कधी काही साड्या. सांगत पण नाहीत नवऱ्याला. सब चुपके चुपके करते है. कसली साडी आहे, कधी नेसलीस कधी. कधी नेसलीस कधी ही साडी, कधी नेसलीस. ही साडी कधी नेसले हे आठवत नाहीये. आठवा. ओहो हो गॉड. ओहो येस येस येस. मेल करा. नक्की ओळखीची ही साडी. वने मी विसरेन ही. हो नाही विसरणार ना. नाही कोणती आहे सांगा. ही साडी कोणती आहे सांगा. ही पंचकरण. एक तर कांजीवरम असतं आणि ही कांजीवरम नाही. आणि मूळ मुद्दा हा आहे की ही साडी मी कधी नेसले होते. एवढं मी विसरेन म्हणे. हो तुम्हीच विसराल म्हणून विचारते. ही साडी मी कधी नेसले होते आठवा. साडी बुला बेबी बेबी आत्याच्या मुलीच्या मृणालच्या लग्नात कल्याणला आपण गेलो होतो तेव्हा. येस येस आठवलं मला. मी नव्हते आले लग्नाला. यार मी चालवत होतो मागे बस. बेड पुरत नव्हतं काय. मी नव्हते आले लग्नाला. तुम्ही तुमची आई आणि अपयशी वंश असं गेला होतात. एक माझ्या ताईला तू अपयशी का म्हणतेस. अपेक्षा नाव आहे तिचं. हे असं असेल ना, हा ॲटिट्यूड असेल ना
तर मला माहिती आहे साडी कधी नेसली होतीस, मला सांगायचं नाही. इफ दिस इज नॉट टेल यू दिस, मला नाही सांगायचं तुला. समीर, मी तुम्हाला शेवटचं विचारते, चल, चल. शांतपणे विचारते, ही साडी मी कधी नेसले होते? चल सांगतो. तुझ्या वडिलांचं 75चं हे होतं ना कार्य, 75 होते आता. 61 झाली बाबांची आता. म्हणे 75 झाली. आपण हॅपी 61 झाली. बर्थडे 75 म्हटलं होतं, मला आठवतं. नाही, 61 झाली बाबांची आता. पण 75 होईल ना, मेरा सासरा जगेगा उतना, मैं उसके लिए विश करता है. एक सगळं मी सगळा खर्च करणार. हा सगळं मी बँक्वेट हॉलवर मी नाही म्हणे समीर, ही साडी मी आपल्या लग्नात नेसले होते. कुठल्या कुठल्या किती लग्न झालेत आपले? तुम्हाला आठवतंय ना आपलं लग्न झालंय मुळात? येस वने हो मी लग्नात होते हे आठवतंय का? येस ऑफकोर्स मला आठवतंय. मला ही साडी आठवत नाही ना. अरे ही आठवतं बहिणी, ही साडी घालून काय सुंदर चवळीची शेंग दिसत होतीस माहितीये का. खरंच सांगतो मी, काय दिसत होतीस माहितीये, नजर हटत नव्हती तुझ्या चेहऱ्यावरून. तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या. हो सॉरी, खरंच गोड दिस. हीच साडी का ती, हीच साडी. एकदा दाखव ना मला, नॉस्टॅल्जिक व्हायचंय. ओ गॉड, आठवलं रे मला. हीच साडी ती लग्नातली. ओ गॉड. समीर, मी खोटं बोलली, ही साडी आपल्या लग्नातली नाहीये. तरीच मी म्हटलं होतं मगाशी, माझं फर्स्ट इन्स्टिंक्ट काय होतं, ही नाहीये साडी. मी विसरलो होतं ना. येस, ही नाहीच आहे साडी. येस, आता आठवलं, ही नाहीये. नाही, ही आपल्या लग्नातलीच साडी आहे समीर. अरे अरे एक काय तर ठरव ना. ही नाही, ती नाही, इकडे पण नाही, तिकडे पण नाही. माझा पुढचा स्टँड कसा ठरवणार, मला कसं कळणार? काय ते मला सांग, मी काय स्टँड घेऊ बाबा? अशी बॉलिंग आहे का अशी बॉलिंग? मग मी असा कसा खेळू तुझ्या बरोबर? समीर, मी तुमची परीक्षा घेत होते. रडू नको यार, रडू नको. हे बाजूला काढ. हे साड्या पण खूप मोठ्या असतात म्हणून म्हटलं ना, आपल्या दोघांच्या मध्ये साडी नकोय ना. ऐक हे नको यार. हे मगरीचे नाही आवडत. सॉरी माझ्या नवऱ्याला माझी साडी ओळखता येत नाही. माझ्या आयुष्यात त्याच्याहून दुःख काय असू शकतं? एवढं काही नाहीये. इथे बघशील का तू वहिनी? मला नाही बघायचं. वहिनी काय? वहिनी आहे. वहिनी नाही, सॉरी वहिनी. इथे बघ वनी, एक मिनिट. ते मी हात नका लावू. बरोबर वनी, असं का समजतेस तू? मी आपलं लग्न विसरेन. मी थोडंसं मला कामाचं टेन्शन आहे ग. प्रसादोक सर ते नेहमी ओरडत असतात म्हणून टेन्शन आहे कामाचं. मी जेव्हा एकांतात असतो ना वनी, तेव्हा माझ्या मोबाईलवर आपल्या लग्नाचे फोटो आहेत गॅलरीमध्ये. एकटक बघत असतो मी. ओके, नॉस्टॅल्जिक होतो. दाखवा फोटो. मला खूप मजा येते. म्हणजे समीर, मोबाईल मधले फोटो दाखवा. मला तर इतकं बरं वाटतं. फोटो दाखवा. फोटो लवकर दाखवा. इथे या. फोटो दाखवा. लांब राहा, तू लांब राहा. फोटो दाखव. समीर, फोटो दाखवा. हे गॅलरीत आहेत. काढा. हे दाखवा. हे बघ गॅलरी. हे बघ. काय? कुठे? यार आत्ता होतं यार इकडे. कुठे गेले? इथे होते. कुठे गेले? नाक्यावर मावा खायला गेले? हसू नका. सॉरी म्हणे. नाही असं नको. काहीच लक्षात नाही. नाही वनी ही साडी मी आपल्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये नेसले होते. मला आठवत आहे ना. तुमची नजर हटत नव्हती माझ्या. मी कौतुक करून थकत नव्हता तू. हो वनी, मला कोल्ड्रिंक प्यायला घेतले तेव्हा तू म्हणाल कोल्ड्रिंक नको पिऊस, डाग पडतील. एवढं सगळं हो वनी, पण तू काय नेसलं होतं? अरे पण एवढं काही नाही ना, फक्त साडी विसरले. तुला ऐक ना, हे नको करू. तू रडू नकोस. साडी रडू नकोस. याचा अश्रू आले की टाकीला लिकेज वगैरे झाले असं दिसतं माहिती. सॉरी मस्त. नाही एक मिनिट. हा एक. ही साडी कधी नेसले होते? ही साडी कधी नेसले? अजून
ही प्रश्नपत्रिका अजून लवकर सांगा, ही साडी कधी नेसली होते? ह्याचा कशी प्रसादोक सरांकडे शांतपणा करत होत ना, तिसऱ्या रकान्यातला 4था क्लॉज सांगत होतात ना, सांगा. मेमरी स्ट्रॉंग आहे ना, ही साडी कधी नेसली होते? माझं काय होतं ना, माझं ओव्हरऑल माझं हे आहे ना, कॉन्टेंट आहे ना, त्याच्यावर माझं लक्ष असतं. माझं कॉन्टेंट काय आयुष्यात की मेरा वनी, ये मेरा कॉन्टेंट है. वनीने क्या ही साडी कधी नेसले होते? मी एक गोष्ट सांगू तुला. बसून सांगा, बसून सांगा. कधी नेसले आणि होते? मी एक गोष्ट तुला आज कबूल पटपट करतो. सांग. हो, मी सांगतोय. एक गोष्ट तुला कदाचित माहित नसेल, पण वनी माझ्या आईने सुद्धा लपवून ठेवली. मी रंगांधळा आहे. मला रंग नाही कळत. मला निळा पिळा किंवा पिवळा हिरवा हे मला नाही कळत. मला रंग कळत नाहीत. माझ्या डोळ्याला नाही कळत रंग. हो? हो. मग सई तामणकरच्या फोटोखाली रंग दे तू मोहे गेरुवा अशी कमेंट करताना तुमच्यातला रंग आंधळा काय बैलाचं दूध काढायला गेला होता? वय काय स्वतःच? घरातला टेबल फॅन 2 वर केल्यावर 4 वेळा नाक चोंदतं तुमचं. काय ही साडी कधी नेसली होते? मला म्हणे तू असं बोलशील, नवऱ्याशी असं बोलशील म्हणे. एक लक्षात ठेव, नवरा नवरा आहे मी तुझा म्हणे. नवरा आहे ना? होय होय म्हणे. नाही, एकदम असं यायचं नाही भास्कन. ही साडी कधी नेसली होते? अरे यार, अजून त्या 2 साड्यांचा ही clear- साडी कधी नेसले होते? अरे त्या 2 साड्यांचा अजून ही clear- साडी कधी नेसले होते? प्रेक्षक म्हणतील त्या 2 साड्यांचं काय, मी काय नाही, उत्तर देऊ? नाही. मला उत्तर हवंय, ही साडी कधी नेसली होते? एक सेकंड. ही साडी ओळखतो मी. ही साडी जयस्वाल भाभीची आहे. ही तुझ्याकडे कशी आली? जयस्वाल भाभी 4 महिन्यांपूर्वी आपल्या सत्यनारायणची पूजा होती, संगीत खुर्ची खेळत होते. याला किरमीची बॉर्डर आहे ना, ती पदर त्यांचा असं असं होत असताना अडकला होता खुर्चीत. मला आठवतंय, मला माहिती अडकला होता, तुम्ही धावत जाऊन असं काढलं होतं? आहे. ऑफकोर्स. निर्लज्ज माणसा, 4 महिन्यांपूर्वी त्या जयस्वाल भाभीनी काय नेसलं होतं ते सगळं आठवतंय तुम्हाला, आणि स्वतःच्या बायकोने स्वतःच्या लग्नात कोणती साडी नेसली होती आठवत नाही. वहिनी असं नको, कॉमेडी वाटतंय वहिनी, नको हे. इथे असं नाही वहिनी. असं मला एक सांग, ही साडी तुझ्याकडे कशी आली? माझी साडी आहे ती मी नेसायला दिली होती तिला. थँक्यू. मला आज अभिमान वाटला तुझा. आपण असे मदत करायची लोकांना. खरंच. बस बस, इकडे बस, इकडे बस. 1 मिनिट माझ्यासाठी बस. ऐक ऐक. मी असंच बघितलं का जयस्वाल वहिनीकडे? नाही, मी माझ्या कामात होतो. तिला साडी नेसताच नाही आली. बुजगावण्यासारखी साडी नेसून आलेली, म्हणून माझं लक्ष गेलं तिच्याकडे की ही कोण आहे, यक कशी साडी नेसली, ओ गॉड, म्हणून माझं लक्ष गेलं. साडी कशी नेसावी ना, अख्ख्या बिल्डिंगमध्ये तुझ्याकडून शिकलं पाहिजे. काय सुंदर साडी आलीस ना, चाप चूप करून ये ये जे चलते ना, तू ग्रेट आहेस वनी. हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. पण तिला जयस्वालला नाही जमलं ते. हे बुजगावणं घेऊन आली होती आणि त्यानंतर तिने पायात गुलाबी रंगाच्या प्लास्टिकच्या चपला यक दिसत होती, यक. आणि ते डोक्याला क्लिप, केसांना क्लिप लावते ना, पिवळ्या कलरची प्लास्टिकची क्लिप होती. आणि हे तर सगळं ठीक आहे. नेल आर्ट नावाचा काही प्रकार असतो, तू करून येतेस, किती सुंदर असतो. तिचा मी तुला सांगतो, हात मी बघितला, हात नाजूक होता, असा होता ना, असा हात होता. पोपटी रंगाची नेल पेंट, पोपटी रंगाचा आणि गोल्डन, हे काय कॉम्बिनेशन आहे. यक यक, नाही आवडलं, यक. चौगुले चौचाल्या माणूस आहेस. याचा अर्थ त्या दिवशी फक्त नखशिकांत त्या जयस्वालला निहाळत होतास तू. हा, बायकोचं काही लक्षात राहत नाही. लुच्चा, हे बघ, बदमाश आहेस. हे असं बोल. आयुष्यात ना फक्त संधी न मिळाल्यामुळे झालेला चारित्र्यवान आहेस तू. बायकोने लग्नात काय नसलं होतं हे आठवत नाही. तिचं किरमीची रंगाचा पदर आठवतोय तुम्हाला. हे नाही बोलायचं वहिनी. मला वहिनी सॉरी सारखं जयस्वाल वहिनी लक्षात राहिले. नाही 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 नाही. बरं, रडू नको. अरे नाही 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 वहिनी, नको ना असं करू वहिनी. इथं बसा. वहिनी, शपथ आहे तुला, गिळायचं नाही मला. गिळत नाही. असं नको. का करता तुम्ही असं? का करता? वहिनी कामाच्या. खरं सांगा, होय. शेवटचं इतक्या जवळून कधी पाहिलं तो मला? आय एम सॉरी. एकदा बघा ना, एकदा. किती सुंदर आहेस वहिनी तू. फक्त बेंदळ्यासारखी वागतेस कधी कधी. इथे तिथे सगळे जेवण करताना डाग पडलेले असतात. हे बघ, हा डाग तरी पुस ना. काय पुसला का जात नाहीये? तीळ आहे तो. माझ्या गालावर तीळ आहे.
तुझ्या गालावर तिळ कधी बसून आला? रिसेंट डेव्हलपमेंट. आठवलं मला. माझ्या गालावर तीळ हे पण येस येस ऐक ऐक. I'm done with you. नाही ऐक ऐक. I'm done with you. वनी ऐक. समीर वनी, चौगुले, मला सगळं विसरलं नाही. मला तुमच्यावर- नाही वनी मला नाही राहायचं. वनी असं मला नाही नाही राहायचं. वनी, नाही. हे करेगा सॉरी वनी असं नाही करणे का वनी मी सगळं नाही विसरलोय वनी. मग काय? सगळं कसं विसरेन वनी मी? बोल ना. हे माझ्यावर बोलतेस तू? पहिल्या वाढदिवसाला तुझ्या मी ही साडी घेतली होती, मी विसरलो नाही वनी. उघड उघड. ठीक आहे नाही विसरलोय मी. हे बघ लुंगी आहे ती लुंगी. मी काय ढाब्यावर बसते ओय लस्सी ओय अशी बसते मी. आणि तू मिमिक्रीच्या साईडला नको झोकूस. असं नाहीये ते. ओए मेनू लस्सी दे ना ओए. ऐसा है वो. ओय ओय यो यो. मला नाही राहायचं. थांब थांब थांब. मला नाही राहायचंय. आय एम सॉरी वहिनी. वहिनी काय वहिनी रे? वहिनी सॉरी मला काय करू मी गाऊन मध्ये वहिनीच येतो. वहिनी आता का? सॉरी ऐक ऐक. हे घे. हे माझं पासबुक, हे पैसे, हे क्रेडिट कार्ड आणि हे पाकिट. आज पाहिजे तो दागिना तू घे. मग तर झालं. यापुढे कोणत्याही स्त्रीकडे मी बघणार नाही. खरंच सांगतो मी. माझ्यावर विश्वास ठेव. फक्त तू आहेस का माझ्या आयुष्यात. खरंच सांगतो. हे घे ना तू. आज पाहिजे तो दागिना घे. हिऱ्याचा घे, सोन्याचा घे, काय वाटेल तो घे तू. किंवा घेऊच नको मजा येईल. नाही ना तू घे. तुम्ही खोटं नाही मी बोलत. नाही खोटं. मग मी नंतर खोटं बोलत असेल ना टक्कल पडेल मला. असं नका. मग आहे ते सांगतो. येस. मग असं का करतेस तू? ऐका ना मला ना असं ते छोट्या कुड्या असतात ना हिऱ्यांच्या पण अशा नाजूक नाजूक असतात ना. छान दिसतील. छान. छोट्या कुड्या खूप छान दिसतील तुला. थँक्यू. त्यापेक्षा ना तू नवीन लेटेस्ट आलेत ना झुंबर ते घे ना. सलोनी भाभी पिंकीला सोडायला जाते तेव्हा त्यांच्या कानात असतात. मी रोज बघतो. अच्छा अच्छा डुल. ए प्रिया आरामात बस, खेळ लागतील. फिनिशिंग नाही केलं, पवारचं काम आहे, बेभरोशाचं आहे. अंदाज घे जरा. नाहीच बसू जाऊ दे. ए बन्या आहे. अरे या मुकुटाचं काहीतरी बघ ना. असं तोंडावर येतोय रे तो. काय काय सांभाळायचं? मुकुट सांभाळू की कॅरेक्टर सांभाळू? अरे पाम्या तुला देतो ना त्यात स्पंज टाकून उद्या टाईट करून. आजच्या पुरती ऍडजस्ट कर ना. तालीम आहे काय, प्रयोग आहे आज आपला. सगळं काय प्रयोगाच्या वेळी देणार तुम्ही? हा प्रत्येक वेळी प्रयोगाच्या वेळी मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. चल तुला आत्ताच्या आत्ता पाहिजे ना, मग स्वतःच घेऊन ये जागा. उद्या देईन मी. जास्त बोलायला लागलाय तू. काय? आदा पम्या आदा बने भाई कशाला चाव करतोय भाई. भाई पॉझिटिव्हिटी ठेव ना भाई. भाई लक्षात ठेव, युनिव्हर्स नेहमी ताताच तू बोलत असतो. ए तू युनिव्हर्स कडे काय मागितलं होतंस माहितीये ना? काय मला ऍक्टर व्हायचंय. मग रोल कोणता करतोयस? नावाड्याचा. ठीक आहे, तू काय मागितलेलंच माहित आहे ना? काय? कंपोजर व्हायचंय. झालास काय? टेपरिया टिपी ठेवतो AR रेहमानची. मला काय बोलतोस तू? हा? मला काय बोलतोय? कुणाला बोलू? हे धोतर बघ एवढं शॉर्ट दिलंयस. हा तालमीला प्रयोगाला सगळी एसी तर धोतरात घुसते. ए एसीची हवा नाही घुसत. मग तुला वाक्य आठवणे ना, ते घुसतं तुझ्या. गप गप. लक्षात ठेव जरा, वाक्य पाठ कर. बरोबर आहे तू पण बरोबर जरा क्यू आहे. नीट सोड. हा, मी नीट सोडतो, कळलं ना? सोड ना क्यू नीट. हा बस झालं तुमचं. सॉरी दादा. हा उगाच बोलतोय. ए बन्या काय रे? कर ना काहीतरी लवकर यार या मुकुटाचं प्लीज यार. अरे देतो ना उद्या तुला व्यवस्थित. प्रयोगाच्या आधी सगळं व्यवस्थित देतो मी. मोठे नखरे आहेत. हे विधभर रोल आहे आणि हातभर माज आहे. काय बोलली ग? काय बोलले? काय बोलली तू आता? काय बोलले? काय बोलली आता तू? काय बोलले? काय वाफा गेला तोंडातून? मला बोलली म्हणजे- कशाला बोलतो? काय बोलतो? ऐकलं म्हणजे काय बोलली तू आता मला? तुझ्याशी नाही बोलत आहे रे. त्यातला माझे मला. अरे चल तुझ्याशी नाही बोलत. मला बोल नको. मला दुसरी कामं नाही आहेत. काय दुसरी कामं नाही म्हणजे? दे गप्प ने. बसा रे. गप्प बसा. हा अमीर अरे कधी पाठव. एक मिनिट. अमीर भाई क्यू पाठवा लवकर तू मला. अरे पाठवलेस म्हणजे काय? 2 क्यू पाठवलेस तू अमीर. 20 क्यू आहेत एकांकिकेत. कधी पाठव? अरे तो बने लॅपटॉप घेऊन स्पीकर घेऊन बसलाय तिकडे. मी काय करू? बने काय करणार आहे की वाजवून लॅपटॉपवर बटणं वाजवणार आहे? मेल केलंय म्हणजे? अमीर मेल केलेस ना तू. 3 मेल केले आहेस, त्यात अटॅचमेंटच नाही आहेत. त्यात फक्त हा यूज दिस चिअर्स असं लिहिलंयस तू. आता यूज दिस चिअर्स वाजवू मी? हा प्लीज पाठव ना अमीर. असं कसं झालं म्हणजे? तू अरे शेअर मार्केटचा तुला मेल पाठवता येत नाही? तुझं झालंच नाही अमीर. नको ना हे आवाज लावूस आता. नको रे. काय झालंय तुझं अमीर? सांग ना. हा ऐक, मला संध्याकाळपर्यंत पाठव बाबा.
निदान ते पाण्याचे आवाज वगैरे विजेचे आवाज वगैरे तरी पाठव प्लीज पाठव. हा हा गाडी चांगली आहे. हा चल. अरे पेढे पाठवू नको मला क्यू पाठव. हा चल ठेव फोन. ह्याचं काय आहे अरे ते काय आहे. पवार ना दुसऱ्या कॉलेजचं सेट करायला गेला. त्याला बघतो मी नंतर. 90% काम झालंय बोलला. 90% राहिलेलं दिसतंय मला हे. ए मंदार त्या बाबूला बोलव आणि सगळं करून घे. आधीच सांगतोय मी. बोलवतो मी करून घेतो. करून घेतो. चला तुम्ही का बसलाय. ते तुझी वाट बघत होतो. माझी वाट बघ. मी झालं ना डिरेक्टर झालं बसून नाटक. काय सांगितलेलं लेट येणार आहे जरा रिहर्सल करा. वाक्य तोंडात बसतील पण नाही. नाही ओंकार सर ॲक्च्युली तुम्ही आल्यावर एवढ्या ॲडिशन भरता ना मग ते तोंडात बसले नाटक पुसायला वेळ जातो म्हणून आम्ही थांबलो. पम्या डेंटिस्ट कडे जाऊन या. का दात आलेत प्लीज चल. आणि हे ओंकार सर वगैरे काय नाही ॲक्च्युली मी तुम्हाला रिस्पेक्ट दिला कारण मला माहिती आहे तू माझा मित्र आहेस तो बाहेर पण ह्या हॉलमध्ये तुम्हाला डिरेक्टर आहे तो ॲज अ रिस्पेक्ट डिरेक्टरचा रिस्पेक्ट म्हणून मी तुला ते सर बोलतोय. चल 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 चला सीन करा. चला हे पाणी दे रे. दादा मी देतो. आता यांचं ना डेंजर फाटलंय. हा या दोघांचं चालतं रे त्यांचं ते. नाही ना नाही. ऑन ऑफ असतं. अरे नाही दादा डायरेक्ट ब्रेकअप झालाय. एवढं हा ब्रेकअप डायरेक्ट म्हणजे संबंधच दादा तोडलेत. गिफ्ट दिले होते ना एकमेकांना ते पण रिटर्न केले. व्हॅलेंटाईनला चिंगम खायला दिलेलं ते पण मागितलं आणि तिनं. तू टेन्शन नको घेऊ. हा नाही दादा. तुझी वाक्य पाठ आहेत ना. हो दादा. हा ती तशीच ठेव. येस हा मी बघतो. हा जा चल. ए चला रे गाईज नीट करा. 2 दिवसावर प्रयोग आहे. हा मस्त करा. कॉन्सन्ट्रेशन करा. 3C लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशन कमिटमेंट कन्व्हिक्शन. हा दादा मी तू 4था C आहेस. विचार कर. चला रेडी फोकसनी करा. नीट करा. छान करा प्लीज. फोकसनेच करते हा. माझ्या शेजारी गाढव असलं तरी मी फोकसनेच काम करते. बरं बरं. आणि ओंकार सर माझ्या बाजूला दगड आणून जरी उभा केला ना तर मी त्याच कन्व्हिक्शनने काम करतो. चला दगड तो रोमॅन्टिक सीन घ्या. तो राजपुत्र राजकन्या आलेले असतात आणि हा इथे नावाडी बसलेला असतो. तो सीन घ्या. चला डायरेक्ट तो डायरेक्ट तोच हागताय तुम्ही. करा. तो करायचाच आहे का. तुला प्रॉब्लेम आहे का. मला काही प्रॉब्लेम नाही हा. चला ओंकार काय डब्याला जाऊन येऊ काय. आत्ता जोरात लागलाय. अरे सीन मगाचपासून काय करत होतास. अरे मी सकाळी 7 वाजल्यापासून आलो तालमीला. हे कोण वेळेत नव्हते आले. मी एकटा होतो इकडे. बदलापूरहून 7 वाजता आलो म्हणून भूक लागली. समोर जाऊन वडापाव खाल्ले. प्रेशर आले. जाऊन नको नको बस आता. 5 मिनिटाचा सीन आहे. काही नाही होणार आहे. लवकर आलायस तर आधीच जाऊन यायचंस ना. चल बस. आता लागलं. हा चला चला रेडी. कुठे वल्लवतोयस. कुठे डायरेक्ट 2026 मध्ये चाललायस की काय आता. रेडी आहेस तिकडेच थांबलायस. त्यांची वाट बघतोयस ना तू. मग वल्लव नकोस. वल्लव क्यू सोड. जे काय 2 क्यू आहेत ना ते सोड. चला रे नका रे टेन्शन देऊ. चला चला चला. हा चला. हा लाईट्स. हे राजकन्या पम्या 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 या- काय कशाला हलतोय. हा कंपोजिशन काय. तू तिकडे खांद्यावर हात ठेवून आहेस ना बाबा. तिकडे पार आहे गमोकचा वनवंतरीचा. तिकडे उभा राहा. ओंकार सर मला जरा वाटलं की मी ए भाई ए तुझं वाटणं ना मुकुटात ठेव तुझ्या. 2 दिवस राहिले. ऐका मी शेवटचं सांगतोय. 2 दिवस आहेत प्रयोगाला. हे वाटणं बिटणं आहे ना सगळ्यांनी आपापल्याकडे ठेवा. हा काय. आणि तू रे मला नाही दादा काय तुला वाटलं. वाटू दे. तुला वाटलं पाहिजे. करा रे नका रे. चल रे तिकडे जा रे. मी करतेच आहे. हा हा चला. हात ठेव आणि त्याच इंटेन्सिटीनी घ्या वाक्य. चला खाली जाणार आहेस आता. ठेव. नीट ठेव रे. डिरेक्टरने ठेवायला सांगितलं म्हणून ठेवते. मला काय हाऊस नाही इथे. परीक्षामध्ये करताय का आता. करताय का करताय का. हा हा. हे राजकन्या हे आकाशात विहार करणारे विहंग. ही श्यामल संध्या आणि माझ्या समोर तुझा हा श्यामल वर्ण. सांग सांग मी काय पाहू. सांग मी काय पाहू. या मावळतीच्या छटा पाहू
की तुझ्या डोळ्यातल्या विभ्रमाच्या डोळ्यातली घाण काढते रे ही अरे डोळ्यातली घाण काढते ही. काय चाललंय शिनी? का डोळ्यातली घाण काढतेस तू? ही काय वेळ आहे का डोळ्यात घाण यायची? डोळ्यात घाण्याची काय वेळ असते का? नको ना असं करू. अरे नाही करणार मी प्रयोगात, मी काय तेवढी बिंडूक आहे. आता अरे मग झालं प्रयोगात ते. जे करणार आहात ते आता तरी दाखवा. हा सांग हे. चला हा. करा, कंटिन्यू करा. हा कर, चल कर. कोण असतेस तू? बाई असते त्यालकर राजकारणासारखी उभी राहा. चल. याला चला ना रे. ए नका ना माझा पेशन्स. सॉरी ओंकार सर. हे राजकन्या या राजपुत्राला मनातलं अरे ही कोरड्या डोळ्याने बघते रे ओंकार सर माझ्याकडे. हाच म्हणला ना दगडाचं अशी- ही कुठली- कॉन्सन्ट्रेशन होईल. हा? आता घे दगड, कॉन्सन्ट्रेशन कर ना आता. मग बाहेर जा, हे दगड ठेवा इथे समोर, मी करेन माझं काम. तू नाही सांगायचं. थांबा रे, ए, तू नाही. थांब. एक मिनिट. गप्पा बा, इथे ये, ओंकार, इथे ओंकार, ये, तू इथे. डिरेक्टर आहेस. हो. तू मला सांग, मी कुठल्या ऐऱ्या गैऱ्याचं ऐकणार? ऐरागेरे नाही, प्रथमेश शिवलकर नाव आहे माझं. ऐरागैऱ्याचं ऐकणार. प्रथमेश शिवलकर नाव आहे. ऐरागैऱ्याचं मी ऐकणार. प्रथमेश शिवलकर हे ऐरागैऱ्याचं नाव आहे. बसा रे, मी ऐरा गैरा, मीच प्रथमेश शिवलकर. गप्पा बसा. या इथे इथे रे, इथे इथे. सांगिला तुला सांगितलंय ना मी, कशाला ती तसंच करते. ती करेल ना प्रयोगात. तुला काय करायचंय? अरे मग तिला का घेतलंय आपण? ज्या प्रश्नाची उत्तरं तुझ्याकडे आहेत ते प्रश्न मला नको विचारू. हा कसा आलेलास माझ्याकडे? हे बघ मी बोलायला लागलो ना 4 दिवस थांबणार नाही मी. हा हा करतो तिला चल, सांगतो. कर. कर नीट. सॉरी सर करतो. माझं झालंय, तिला तिचं घ्यायला सांग. हा मी घेते माझं. एकच मिनिट. काय झेंडा पकडलाय? मला कळत नाही. मंदार मी ओरडायला आल्यावर तू हसतोस का मला कळत नाही. नाही दादा, विनोदी वाटतो मी ओरडताना. नाही नाही दादा, नाही. ठेवून देते खाली. डिटेलिंग म्हणून कसलं डिटेलिंग? हा त्याचे हात दुखत असणार ना, वल्लो किती वेळ असं पकडून ठेवून. हे बघा मंदार, तेच दादा. नीट वागा. सगळा राग तुझ्यावर निघेल. हा? नाही नाही. हा, चल चला ए कंटिन्यू. पुढचा डायलॉग तुझा आहे. चला. ए नीट बघ रे. नीट बघ. नीट बघ माझ्याकडे. नीट बघ, याला नेहमीच नीट बघायला बघतो सांग. मी. याला नीट एक मी नावाड्याकडे बघून डायलॉग घेते. नावाड्याकडे बघून राजकन्या नावाड्याकडे बघून डायलॉग घेणार आहे? अरे राजपूत बघ ना कसे पण असतील अरे डोळे. पण बघ ह्याची डोळे बघून रोमॅन्स सुचत नाही रे. रोमॅन्स माय फुट. या डोळ्यामध्ये रोमांस नाही दिसत आहे. नाही दिसत. कालपर्यंत दिसत होता, आधार दिसत होता, प्रेम दिसत होतं, सगळं दिसत. आता तुला रोमांस नाही दिसत आहे. आता काय दिसतंय सांगू? काय दिसतंय? तुमलेला गटार दिसतंय. गटार. तुमलेला गटार. मग तुझ्या डोळ्यात काय मला अभिनयाची प्रेरणा नाही मिळत? अ? तो थोबाड बघितलं काय कधी आरशात जाऊन? कसं आहे माझं थोबाड? ते इडलीचं आंबवलेलं बॅटर असतं, असं थोबाड आहे तुझं. माहितीये काय? बारे. पीठ घेतलं ना पीठ आणि तसं असं असं करून डायरेक्ट दरवाजावर मारलं ना की जो आकार येतो ते थोबाड आहे तुझं. अरे सांगते तुझं थोबाड आहे माझं. असंच थोबाड आहे आला ना, तुझं. लायकीवर आलास ना. टॉक्सिक मेल्या. टॉक्सिक आहेस. मी टॉक्सिक आहे. हो. मी टॉक्सिक आहे. हो. कालपर्यंत मला काय बोलायची माहितीये का? तू माझं कॉन्फिडन्स टॉनिक आहे. आली माझी टॉनिकची बाटली आली. मी टॉक्सिक आहे. त्याला फुटली टॉनिकची बाटली फुटली. हा? ए, 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 अगं राजकन्या आहेस तू. काय चाललंय हे? अरे जरा तरी वागा यार तसं. तू का उभा राहिलायस? नाही माहित दादा, आपोआप आलो. अरे बस ना खाली. येणायस काय जरा? ए बाबांनो, हिला माझं आहे, माझं पाठ ए, आहे. ऐका ऐका ऐका. आता मी शेवटचं सांगतोय. तुमच्या जे काय झालंय ना मला सगळं माहिती आहे. काय माहितीये? काय माहितीये? काय माहितीये? ब्रेकअप झालाय ना तुमचं? माहितीये आम्हाला. हेही सांगितलंस तू तू? सांगितलं. अरे हिच्या ना पोटात काय राहतच तुला नाही. हेच हाच पाहिजे ना. तुला उडता पंची व्हायचं ना तुला. आपला उडता पाहिजे. काय तोंड आहे रे हिचं? चल 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 निघ चल. मला काय करायचं हिचं? ओय अरे दादा, मी सांगितलं आणि तुम्ही नका भांडू. पोरं भांडतात असं वाटतंय. मजा नाही रे दादा. मजा करायला आलाय? मजा करायला मला लोक सांगू द्यायचे. नाही ना दादा, ते तालीम राहते. त्याला सांगा. ए तुम्ही बसा इथे. बसा इथे. हिला सांग रे. ऐक काय 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 याच्या काय शेजारी नाही बसणार मी. मी इथे बसणार. चल मला पण हाऊस नाही. मी इथे बसतो. चल जा चल. अरे माझा ऐकाल का दोघही? मला मान्य आहे तुमचा ब्रेकअप झालाय. होतं असं. होतं, काही प्रॉब्लेम नाही. मोगले आझम बघितलाय तुम्ही? मोगले आझम माहिती आहे? मला माहिती आहे. तिला विचार. मला माहितीये. ऐका, मोगले आझम मध्ये दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं जरा वादविवाद चालू होते. पण ते सिनेमात दिसले का? स्क्रीनवर आल्यावर दिसले का आपल्याला? नाही. स्क्रीनवर आल्यावर केमिस्ट्री बघा, त्यांची बॉन्डिंग बघा. तसं करा रे. काय करताय तुम्ही? बरोबर दादा. जब वी मेट, ये जवानी है दीवानी,
तलाश नाही तलाशमध्ये नव्हते काय. गप्प बसा. ए करा रे, ए करा रे, चला पटकन करा, काय करायचंय ते करा, लवकर करा. हे बघ ओंकार, मी नाटक करायला रेडी आहे, पण मला ना हा राजपुत्र नकोय. हा मला पण काय हाऊस नाही आली तुझ्यावर काम कर. हिला सांग रे, गेली याला 4 वर्ष करतोय इथे मी थिएटर. ही मला आज आली आणि शिकवते. मला हा राजपुत्र मी नको. चल करणार चल नाही. निघ चल. हा राजपुत्र असेल ना मी करणार नाही. हा. दुसरा कोणी चालेल मला. हा मंदार पण चालेल. मी नाही याच्यासोबत करणार. मला नकोय मला. नाही करणार. नाही हा जर असेल ना ही मीच चालले. जा जा चल. हा, थांब का चल, बाई, जा. अरे जाऊ दे रे. थांब, थांब. अरे जाऊ दे रे ओंकार, जाऊ दे. पाम्या पाम्या इथे काय ते ये, सगळं घेऊन येते ते घेऊन. काय हे अडकत राहते. बनेला बोललोय 1000 वेळा कर म्हणून. ऐक, आपल्या कॉलेजचं नाव काय? कावळेकर कुसे महाविद्यालय. या कॉलेजमध्ये हिच्याहून सुंदर मुलगी आपल्याला मिळेल? नाही. पण राजपुत्र मिळेल. तू नावाडी करतो? मी कर. हा अरे ऐक ना ओंकार. हे घे रे, तू राजपुत्र अरे यार मी आहेस. राजपुत्र. आहेस. थँक्यू युनिव्हर्स. चल हे पण देतो. थांब आता सगळं. नको सगळं देऊ आता. चल कर, ये इथे. हा हळू ये, हळू ये. हा. पम्या आता भाई फक्त तुझ्यासाठी करतोय. आपलं हे कनेक्शन आहे म्हणून करतोय. चल, चल. रंगभूमीचा सच्चा सेवक आहे आपण. चल चल, रंगभूमी दाखवेल तुला. ये चल ये. हे कुठे आहे ते? ये मंदार ये तू छान करशील राजपुत्र ये. हा. ए ऐके मंदार, स्क्रिप्ट आहे, पाठ आहे का? नसेलच पाठ. तुला तुझे डायलॉग पाठ नाहीत. हे कसे असतील? हे घे, वाच, बोल. काही टेन्शन घेऊ नको, करू आपण. येस येस दादा. हा चला. इथे हा. इथे हात ठेव, माझ्या खांद्यावर हात ठेव. दादा मी नाही. तिकडे काय बघतो? इथे हात ठेव, असं ठेव. नको असा नको 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 काय प्रिया, मी सांगेन त्याला काय करायचं. हा मी ब्लॉकिंगच सांगते त्याला. मी आहे की नाही दिग्दर्शक म्हणून तुझं नाव लावू आ? नको ना? थांब, दादा त्या साईडला नको, थरथरायला होतं. असं ठेवतो. ठेव काय ते कर. थांब, मी सांगतो तुला. हा चला. काय मी नाही आवून येतो ना डब्याला लगेच. सीन सुरू व्हायच्या आधी का तुला डब्याची आठवण येते? मध्ये हा मी जेवढा टाइमपास केला त्यात जाऊन यायचं ना. तू जवळ आलास की भीती वाटते. चल बस आता नाही. मंदार सुरू कर. हा हे लवंग. आधीचं अख्खं वाक्य दाता खाली ठेव. अरे काय वाक्य आहे? काय वाक्य आहे? आकाशात विहार करणारे विहंग ए लवंग. सॉरी घ्या तिला राजपुत्र हवा होता ना. घ्या तो घ्या राजपुत्र घ्या. करेल करेल राजपुत्र करतायत. मंदार करेल करेल. मंदार ताई नको. मंदार स्क्रिप्ट घे, वाच. येस वाच. येस 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 दादा येस. हात ठेव इथे. हा लग्नात विरारला जाणारे पलंग. कोण आहे राजपुत्र? कोण आहे? उल्हासनगरचा फर्निचर वाला आहे का? कोणाला घेऊन चाललाय तो? नाही दादा नाही. शेवटचं. ऐक ना ही स्क्रिप्ट आहे ती ही घे आणि असं बघ आणि वाच. असं का करतोयस? माहित नाही दादा पण होतं माझ्याने ते तसं. नको करूच. नाही करत. करेल तो गाड्यान मी तुला कुठेतरी. नाही करत दादा. ओंकार ओंकार करेल तू करेल. वाच. दादा ते विहंग म्हणजे काय फक्त सांग ना एकदा. तुझा बाप विहंग म्हणजे? विहंग म्हणजे पक्षी राजा, पक्षी. मग पंची बोलतो ना दादा. नको कोण आहे ना यार. पंची? बोल. कोण आहे? गुंड आहे तो राजपुत्र? पंचा होय? कोण आहे पंची? लिहिलंय ते बोल. दादा ऐक ना हे मी घरी पाठांतर करतो. दुसरं घेऊ का वाक्य? हे पुढे चल बाबा. चला रे चला. नको घालूस ते मुकुट. वाक्य बोल आधी. आता घातलायस तर ठेव. येस दादा. या श्यामल वर्णावर पसरलेल्या या केशबाटा मला सांग मी कुठल्या छटा बघू? का हसतोयस मंदार? हा? का हसतोयस का? नाही सॉरी आता मला सांग. का हसतोयस? दादा ते छटा वाचणार हसायलाच येतं. हसायला येतं तुला? चल निघ, चल. Sorry दादा. चल निघ. काढ तो मुकुट. ये इथे.
सॉरी आता ए ऐक ऐक हे बघ प्रिया हे बघ ऐकून घे. तो नाही करू शकत. तो नाही, जो छटावर हसतो तो नाही करू शकत माझा राजपुत्र. अरे यार ओंकार यार, अरे तू लक्षात घे ना यार प्रिया, या वर्षीची बेस्ट ऍक्ट्रेस आहेस तू. कॉम्पिटिशनच नाहीये तुला, पण केव्हा होशील बेस्ट ऍक्ट्रेस जेव्हा समोर रिॲक्टर असेल आणि तुलाही माहितीये भम्या इज द बेस्ट रिॲक्टर. हो की नाही? हे बघ ब्रेकअप झालंय मान्य, पण जेव्हा हातात तुझ्या ट्रॉफी येईल यार बेस्ट ऍक्ट्रेसची, तेव्हा तू त्याला दाखव ना. तेव्हा तू कामात न उत्तर दे. तू विराट कोहली हो, सचिन हो, तू ट्रॉफी बघून त्याला कळेल की यार आपण बेस्ट ऍक्ट्रेसला सोडलं, असं होईल ना. हो की नाही? Done. डन. तू त्याच्याशी बोल. मी त्याला काय पण सांगतो काय, तू त्याचं टेन्शन नाही घेत. त्याला मी वाटेल ते बोलतो. मी करते. हा पाम्या, मी करणार नाही. म्हणजे बेस्ट ऍक्टरला मुकणार तर तू. नाही. पाम्या ह्या वर्षीचा बेस्ट ऍक्टर आहेस यार तू. कोणी आजूबाजूला पण नाहीये कॉम्पिटिशनला तुझ्या. कर ना यार, कामात ना उत्तर दे यार तू तुझ्याकडे बेस्ट ऍक्टरची ट्रॉफी बघून तिला पण वाटेल ना यार की मी बेस्ट ऍक्टरला सोडला. विराट कोहली बन रे, सचिन बन तू. तू करशील पाम्या. तुझ्या हातात ट्रॉफी बघून ती अशी होईल. तिथे सोड, तुझ्यासाठी करतो आपण. बस हेच हवंय रे, हा. हेच हवंय. हा. जा कर जा. मी कराल हा रोल कराल सर तुम्ही. सॉरी हा पाया ह्याच्यात नाही ना हसणार तुम्ही. नाही. पल्लव ऐकून हसायला आलं वगैरे नाही ना. प्लीज सर. चला रे, चला नीट करा, छान करा, मस्त पॉझिटिव्हली करा यार. आपली एकांकी काय रे, पहिलं आहोत रे आपण यार. चला यार. हा येस. ओमकार लगेच जाऊन येतो ना. अरे थांब ना यार, सुरू करताना तुला जायचं आहे यार. जरा वेळ थांब. चला. हे कृप, माझी अवस्था काही फार वेगळी नाही. तुझ्या या प्रेमाने ओथंबलेल्या नयन चक्षुंमध्ये खोल खोल बुडून जावं असं वाटतं. कसा बघतो रे यार? कसा बघतो म्हणजे? नाही यार, नाही होते यार. अरे आता नेहमी सारखंच बघतोय मी हिच्याकडे. नेहमीसारखं नाही बघत आहे तू. काय मग कसा बघतोय मी? कसा बघतोय? जी डोळ्यात वखवख आहे ना ती दिसते मला. तुला या डोळ्यात वकवक दिसते आता. वकवकच आहे. हा, कालपर्यंत माझ्याबरोबर फिरत होतीस. कसा चिकटतो संधी शोधत बाई. होतीस माझ्याबरोबर फिरण्याची. अरे, काही पण बोलू नको. अरे वकवकीना बाकीच्या पोरींना पण असाच चिकटतो ना. हाच प्रॉब्लेम आहे हिचा. छोट्या गोष्टींचा ना ही तमाशा करते. म्हणून ब्रेकअप केलाय आपण हिचा. जाऊ द्या ना रे. कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टी काय बोलतो? एक मिनिट, तुला कळलं ना आमच्या ब्रेकअपचं? आता तू ऐकत कुठल्या छोट्या मोठ्या हा, गोष्टी? सांग. माझ्या डान्स रील वर याने माकडाची हसणारी स्माइली कमेंट केली रे. ओंकार, आपण गर्लफ्रेंडची मस्करी नाही करत काय? एक्स गर्लफ्रेंड बोल. झेड गर्लफ्रेंड माहिती आहे, झेड गर्लफ्रेंड. मस्करी नाही करत आपण. अरे करा रे मस्करी. अरे यार तुमचं जुळतं ना, तुम्ही आम्हाला सांगत नाही यार. ब्रेकअप झाल्यानंतर सगळे येता बरोबर. आमचं कसं नका रे करू हे यार. ऐका ना. बकवास आहे रे, बकवास एक नंबर आहे. काय बकवास आहे? त्या सेजलच्या याच्यावरती तू डान्स रील वरती काय कमेंट केली? फायर. ते चालतं. हार्ट पटवतो दुसऱ्या पोरांना. अरे ही अडाणी आहे, अडाणी. फायर म्हणजे काय, ते एकदा क्लिक केल्यावर ते येत राहतं हा, सारखं. सारखं येत टेक्नोसावी राहतं. बंदरा. अरे बापरे. अरे हिचा खरा चेहरा तुम्ही बघितला नाही, मी बघितलंय हिला. अरे ओव्हर पॉझिटिव्ह मुलगी आहे ही. हो तू ओव्हर पॉझिटिव्ह आहेस. ओव्हर पॉझिटिव्ह. मी और मध्ये रे. मला कसं माहित असणार प्रिया? खरं कसं बोलतो रे? आम्ही रिक्षाने जात होतो ना, मी असं साधं विचारले की भैया आप किधर रहते हो, तर बोलतो काय घरी जाऊन राहायचंय का त्याच्या. अरे पण रिक्षावाल्याला कोण विचारतं किधर रहते हो? एक्झॅक्टली. कशाला पाहिजे हा रिक्षावाल्या बरोबरचा संवाद? काय माहिती, सहानुभूती गोळा करायची असते ना. अरे काय नाही रे, काय नाही. काय चल रे, काय नाही रे. करू नको काय तिथे. अरे पाणीपुरीच्या गाडीवर ही गेली ना, ते 6 पाणीपुरी देतात आपल्याला. ही काय करते माहितीये, मला 7 पाहिजे. एक पानीपुरी को आपको भोग पड़ा था, वो भाजी नीचे गिर गया, पानी नीचे गिर गया, मेरे को पानीपुरी चाहिए, असा आवाज असं असतो बोलते तिचा मी, तिथे. असं बोलते मी. ए, गप्पा बसा रे. गप्पा बसा. हिला काढ रे बाहेर, काढ. चल मला. तुम्ही दोघंही जा. ए, ओंकार, दोघंही निघा माझ्या नाटकातनं. दोघंही नकोत मला. अरे कपल घेऊन आपण का नाटक करतो ना, मला खरंच कळत नाही. फक्त मुलींचं किंवा फक्त पोरांचं असंच नाटक केलं पाहिजे आपण. मी गेलो तर राजपुत्र कोण करेल मग? अरे मी करेन राजपुत्र. ए बने, डब्याला जायचंय. हो. जाऊन ये आणि रेझर घेऊन जा. का? मिशी आणि दाढी काढून ये. तू राजकन्या. हा चल. अरे हा राजकन्या करणार आहे. आणि तू मी काय करू आता? 4 वर्ष तू नावाडी करायचं. 4 वर्ष. हा चल. अरे पण ओंकार म्युझिकचं काय, हे कोण करणार? आपल्याकडे आहे माणूस. हॅलो अमीर, फुकटात म्युझिक करायचंय, करशील काय? हा आता कसा लगेच हो बोललास? वाजव. मी करते.
काय खेळत बस झोप आली झोप खेळत बसलाय तुम्ही काय झालं काय कामं नाही ती काय खेळता काय ती हाय बघते बाळाकडं झाली की सगळी कामं आता फुलं बिलं आणले दिल्या का सगळा सरबत बिरबत बनवला टाकी भरून समोशांची ऑर्डर दिली सगळं झालेलं आहे आता हे फुगे काय करायचं हिथं पाहुण्यांनी बसायचं कुठे मग फुगे लावा की अजून फुगवायचे बाकी आहेत नाही काय नाही काकी मी नाही फुगवणार अरे फुगवून फुगवून छाती भरली माझी मी नाही ए बेन्या अरे काय बाप आहेस का काय कोण बाप आहेस लेकाचं बारसा आहे का फुगा फुगन दे बेन्या इकडं फुगा फुगणार का तुझ्याकडनं माझा म्हणजे असा अभिमानानं फुलून आली छाती बरगड म्हणजे ताटच आहे त्या एक फुग मारले की नाही फुगा माझी बघा तुम्ही आज. हो आजोबा बरगड्या तुटल्या ती तुम्हाला ना उधळता बैल अंगावर घ्यायची सवयच आहे काय इथली कामं झाली असतील ना आत मदतीला चला मला चला आतलं काम काम तू कर गे मला इथं काम आहे तिले काय काम माहिती होय तुम्हाला इथं मला ह्याच्यावर खेळायचे माझ्या नातवावर खेळायचे ओ, काय येडा पांड्या हो काका 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 पांड्या झोपतोय झोपू दे त्याला आयला तुझ्यावरच गेलेला का बीबीएन सारखं झोपाय पाहिजे याला काय प्रिया ए प्रिया कुठं नाही काय होय इकडे या तू काय करताय तुम्ही प्रियाच्या आई बाबांना सांगितलं का बारशाचं सांगितलंय की मेसेज केला होता फोन बी केला होता मग? स्वतः जाऊन सुधी सांगून आलोय हा त्यांची आई म्हणली येते म्हणून हा बापाच्या अंगात लय मस्ती बियाणं आतमध्ये होतं बेडरूम मध्ये माझा आवाज ऐकते तरी बाहेर येणार झालंय काय सांगताय मग डोक्यात गेलंय माहेरी जाऊ दे आता तिच्या समोर बोललं का तिचा अजून मूड जायचा हो पोरीचा तसं नाही आजच्या दिवशी अरे, आता बाद झालं की लगा असला बाप असतोय का कुठं सांग बरं जाऊ दे आता. असं नाही केलं पाहिजे ना मी नाका बोलू परत ती रडत बसेल काका सगळं बरं एवढं सोन्यासारख्या पोरावर लग्न केलं एवढं ताणून धरते का कोण जा, तू लक्ष दे तिच्या. समजून घेते जा. हो 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 येणे भिल किती नाही नाही झोपू दे त्याला झोप हा नेमोयाच्या झाडामागे नाही नाही येणं आहेस काय काय करतोयस मंदार हनीमूनचे सगळे फंड इथे नाही वापरायचे नाही म्हणजे ए श, भांडू नका ए पाहुणा आले कोणतरी गप्पच बरं आलंय बघा या 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 प्रिया अगं बघ कोण आलंय तू आलीस ना ग? सकाळपासून एवढी आठवण काढली ना तुझी आई कसं आहे माझं बाळ तुझ्या बाळाला बाळ झालं ग आजी आली ऐकू झोपतोय तुझ्यावर गेलाय का किती गोड आहे का बाबा ते कसले गोड नाही नाही अगं बाबा नाही आले का ग आलेत बाबा त्यांना आत यायला कसं तरी होत आहे तुला माहिती आहेत ना ते कसे अगं मग ऐक तू तू हाक मार ते नक्की येतील बाबा 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 कसे आहात बाबा किती वर्षांनी दिसताय हो झालं गेलं विसरून जा पोरी एवढं का ताणायचं विडाबाई हा? माझे डायलॉग तुम्ही का बोलताय बाबा तुम्ही ताणलत ना इतकी वर्ष मला माफ कर पोरी येतो मी अहो काय करताय नातवाला तरी बघा काय बापा बस आले 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 वा 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 किती गोड आहे हा बरं झालं वडिलांचा चेहरा नाही घेतलाय ते पितृमुखी आहे पोरग अख्ख्या गावात चर्चा चालू आहे कोण बोललं कोण बोललं का कोण बोललं म्हणजे वाघ बोलला वाघ काय गैरसमज बाळगतात ना शिक्षणाची वानवा शिक्षण काढायचं नाही आमचं सांगून ठेवतोय आधीच आमच्या चुलत्यांच्या लगा शिक्षण संस्था येते ही काय सांगते ती
शिक्षण आहे जणी ती अहो वाघाचा असा अपमान करू नका आधीच एक्सटिंक्ट झालेत ते हा जाऊ द्या ना काय माहिती त्यांना कसं कळेल त्यांना तो शब्दही माहित नसेल जाऊ द्या ना माहितीच नसेल त्यांना मग जाऊ द्या ना नका बोलू जाऊ द्या ना चांगला दिवस हाय आज चांगला दिवस आहे मग काय कशाला उगाच तोंड खराब करते ती की नाही चांगल्यापणे आलाय चांगल्यापणे राहा बरं का तुम्ही हे बघा मी तुमच्याशी बोलायला आलेलोच नाहीये बोलायला आलो नाही आय हॅव कम हिअर टू सी माय डॉटर अँड माय ग्रँडसन दॅट्स इट कॅन यू प्लीज स्टे क्वाइट वाय दिस ब्रॅट इज टॉकिंग टू मी कॅन यू नॉट टॉक देन सी दे आर ऑलरेडी मॅरिड नाव दे हॅव अ सन यायला लय न कळणारी भाषा बोलला मी बोललो की नाही न कळणार घुसल मग बराबर तुम्ही जाऊ द्या ना अरे जाऊ दे म्हणजे अरे काय जाऊ कशाला दे? त्यांच्या अरे असली 150 मास्तरडे आपल्या शिक्षण काय आले असं पिरिया सांग त्यांना जाऊ द्या नाही म्हणावं. नाही नाही मी सांगते सॉरी हा काका तुम्ही नका ना इतक्या वर्षांनी आलेत बाबा कशाला उगीच नडताय त्यांना शांतपणे बोला छान आपल्या नातवाशी हा आणि आता झालं ना लग्न किती वर्ष झाली त्यांच्या लग्नाला हे बघ हिचं लग्न माझ्या मर्जीच्या विरुद्ध झालेलं आहे हो नाही तर या 28ची काही लायकी आहे माझ्या प्रियाशी लग्न करायची 28 होय म्हणत्या तुला लाडाने 28 बोलतात होय नाही नाही लाड आणि नाही राग आणि बोलतात ते होय कॉलेजला ह्यांच्या मराठीच्या विषयात मला 28 पडले ना म्हणून 28 बोलतात अरे गाढवा 28 नाही रे 28 अभिजात भाषेवर घणाघात करत चालला हा शब्द भक्षक कसा करायचा लाडूची काढलाय काय तोंडात कसली भाषा बोलते ती हा? काय कळण झालंय काय बोलते ती हा? जाऊ द्या ना तुम्ही पण कशाला बोल हे बघा तुमची आकलन क्षमता अत्यल्प आहे म्हणून मी का थिटवायचं मला आधी कळलं असतं ना की हा माझ्या पोरीच्या मागे लागलाय तर महाविद्यालयातनं काढून टाकलं असतं याला अरे तीच कॉलेज विकत घेतला असता आम्ही तुमच्या लय पुढचं काय पुढचं आहे ते खरं आहे वल्गना करू नका उगाच वल्गर बोलायचं नाही अरे वल्गर बोलायचं नाही मी वल्गर बोलायला लागलो का नाही मग वल्गर का बोलली मग अहो वल्गर नाही वल्गना म्हणाले ते वल्गना म्हणजे टिंग्या मारू नका हो टिंग्या टाकू नका असं. या काय भाषा तुझी टिंग्यात अहो भाषा महत्वाची आहे का बाबा भावना महत्वाची आहे कळलं ना त्यांना काय म्हणायचं होतं ते हा ओके झालं संपलं वल्गर नाही म्हणत आहेत हा जाऊ द्या सोडा सोडा विषय सोडा सगळ्यांनी हा हे बघा मी तर पेढे पण आणले सगळ्यांनी आता छान तोंड गोड करायचं आणि गोड गोडच बोलायचं हा? पेढा घ्या चला घ्या घ्या ना हो लय करू नका घ्या तुमच्या हाताने नको माझ्या हाताने घे तुम्ही असू द्या काही हरकत नाही काही हरकत नाही गुरुजींनी भ अक्षर दिलंय ना राशीवर ना अक्षरावर नाव ठेवलं ना तर लय भरभराट होईल म्हणले हो ना प्रिया बाबांना जेव्हापासून कळलं ना आज वारस आहे बाई रात्रभर झोप नाहीये त्यांना किती दिवस जागेच आहेत एवढं मोठं नावांचं पुस्तक घेऊन अभ्यास करतायत नावांचा अगदी वेदांच्या काळापासून आतापर्यंतची सगळी नावं सगळ्याचा अभ्यास करून झाला आणि एक नाव निवडलंय त्यांनी तर ते स्वतःच बाळाच्या कानात सांगणार आहेत आता अरे आज आहे का आत्याई आत्या आहे तुम्ही नाही असं नाही काय नाव निवडलंय तेवढं सांगा म्हणजे सांगा भ्रमर किती छान आहे ना नाही पण म्हणजे काय भ्रमर म्हणजे म्हणजे भुंगा भुंगा नाव ठेवणार पोराचं नाही ऐकून घ्या अहो सुमनांवर स्वच्छंद गुंजन करणारा असा भ्रमर त्याच्या पुष्प मंजिरीतलं असं अमृत रस पिऊन ह्या कळ्यांवरून त्या कळ्यांवर ह्या कळ्यांवरून त्या कळ्यावर असं फिरतच राहते ते तुम्ही आधी चिकटला लाडू काढा तोंडात काढा बाहेर बाबा किती छान काय नाव आहे भ्रमर गाडीला स्टार्टर मारल्यावर वाटते भ्रमर अहो माऊलीने सुद्धा म्हटलंय ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा नाहीच आपलं नाव सांग आपलं नाही काय झालंय की छानच आहे नाव भ्रमर हो ना मग ठेवूया ना नाही पण काकांनी पण एक नाव ठरवलंय म्हणजे ठेवलं नाही अजून ठरवायचंच आहे आपल्याला पण त्यांच्या मनात पण एक नाव आहे काय ठेवलं नाव भुजांग भुजांग याचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला अर्थ कशाला माहिती पाहिजे
अरे आमच्या आजोबांचं नाव होतं भुजंग. अहो पण त्याचा अर्थ साप असा होतो. असू द्या की मग भुंग्यापेक्षा तरी बरा आहे साप. आहे नाही? हो, बरोबर. आणि आजोबांचा दरारा होता लय ना. अरे म्हणजे आता भुजंगराव म्हणलं की कापायची सगळी. माझं ठरलंय त्याचं नाव भ्रमर. मी काय म्हणते भुजंग म्हणजे लय मोठं आहे हो. भुजंग म्हणजे कसं नागपंचमीला लोक पुसत्यात त्याला. मग? भुंग्याला कोणी कधी पुसत्यात काय तेव्हा नाही, नाही, हा? नाही. असं पंचागुंडावून भुंग्याला फट 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 मारत्यात की नाही? असं असतंय की भुजंगच नाव पाहिजे हो. सापाचं नाव असलं कशी माणसं म्हणजे थरथर तेच असं वाटतंय त्यासनी. कळलं का? सापाचंच नाव पाहिजे. पण भुजंग म्हणजे काय साधा सुद्धा साप आहे हो. भुजंग म्हणजे लय डेंजर. दाढी मिशावाला नाग. नागाचा आजोबा भुजंग म्हणजे. अहो त्या भुजंगाच्या येटोळ्याखाली आहे की नाही हिरे मानका असते ती दौलत असती. भुंग्याखाली काय ढुंगान काय भुंग्याखाली? काका हो काका सॉरी अरे मग काय भुंग्याखाली काय? अरे मग या मंद्याचं नाव ठेवायचं ना भुजंग. त्याचं कशाला ठेवलं मंद्या? पप्पा माझं नाव मंद्या नाही, माझं नाव मंदार आहे. ए इशे तू मराठीची तर गोष्टच करू नकोस. मराठी भाषेबद्दल तू बोलूच नकोस. अहो त्याला बोलू दे ना कुठल्या पण भाषेत हो. तुम्ही काही एकच धरून ठेवलंय. तुम्ही लय स्वच्छ मराठी बोलता. तुम्हाला लेकरू झालं हो घाणेरडं बोलून ह्याला बी लेकरू झालंयच की. माझा तर भाषेचे काही संबंधच नाही. मला 3-3 काय लॉजिक आहे ह्यात? काय 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 लॉजिक आहे? शांत बा. का इथे 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 जरा काका इथे ऐका ना. एवढ्या वर्षांनी बाबा आले तो घरी परत चिडून निघून गेले ना मग परत ते नाही येणार. हे बघ असं नाही. हे बघ माने स्वतःहून कधी कोणा शिफ्टी उपाय देत नाही ती. बरोबर. त्यामुळे आमच्या आजूबाजूला यूज नका म्हणावं. तुमची शिफ्टी नीट ठेवायची ना. समोसा खावा पेढं खावा आणि गप घरी जावा. कळलं? सांगते. इथं आमच्या नातवाच्या बारशाला कुणी नाक खुपसायची गरज नाही. सांगून ठेवा. याडा पांड्या. तुमच्या एकट्याचं असं बोलू नका ना तुम्ही. तुमच्या एकट्याचा नातू नाहीये ना. आम्ही पण म्हणजे आमचा पण नातू आहे ना. हो ना. तू एकट्याचा नातू नाही आहे तो. बरोबर बरोबर हे बघा माझं ठरलंय त्याचं नाव भ्रमर. बर भ्रमर बर. मग माझं बी ठरलंय भुजंग. भ्रमर भुजंग भ्रमर. भुजंगच. बोलला बघा. काय बोलला? तू बोलला. नडगे आणले तुमच्या. वा 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 वा. बघितलंस प्रिया हे यांचे संस्कार. काय? तू घरी चल नाहीतर हे तुझं बाळ आहे ना हे सगळ्यांचं काय ते हे आणेल. बघितलं का कसा वाघ गुरगुरतोय तो. वहिनी मला एक सांगा हा तुमचं घर म्हणजे काय प्राणी संग्रहालय आहे का? काय बोलताय? साप काय वाघ काय अरे काय हो चाललंय? हो प्राणी संग्रहालयाचं आमचं घर. आज एक पोपट बी आलाय घरात. बोल का पोपट. बडा 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 लावलंय मागापासून. इज कॉलिंग मी अ पॅरेट. मी पोपटासारखा दिसतो? हो एक मिनिट. तुम्ही असं कसं बोलू शकता? मग काय तर? तुम्ही यांना पोपट कसं म्हणू शकता? हे चुकीचं आहे. हे पोपट तर मग तुम्ही काळवीट. काय ना कालवीड बोलतेस वे पांडा. मला पांडा. मी पांडा तो गेंडा. ही गेंडा तू एक शिंगी गेंडा. मग तू दादा शिंगी गेंडा. दाखव दहा शिंग. दाखव दहा शिंग दाखव. थांबा काय मुस्कड, चाललंय? मुस्कड. अरे काय चाललंय? असं बोलतात त्या. तुम्ही काय करताय? बारशाला आलोय ना आपण. काकी आई तुम्ही काय भांडताय इथे? हे नवऱ्याला बोललेलं सहन होत नाही. माफ करा. माफ करा. सॉरी म्हणा तुम्ही पण. सॉरी. हे बघा नाव आपण काहीही ठेवलं तरी तुम्हाला हव्या त्या नावाने हाका मारा. हा प्रत्येक जण वेगवेगळ्या नावाने हाका मारा. ठीक आहे? चालेल. आणि ज्याच्यावर वाद होत आहेत ना ती नावच नको. आपण वेगळंच नाव ठेवूया काहीतरी. चला चला त्याच्यानी छान मूड करा आता. हा. मला तो क्रिकेटर आवडतो. आपण त्याचं नाव ठेवूया भुमरा. बुमरा आहे ते. भुमरा नाहीये. हो. मग भजी ठेवूया. नाही मम्मी भजी नाही भज्जी आहे. हरभजन सिंग. तुम्ही कोणत्या चॅनलवर क्रिकेट बघता हो? हे तू लोकांच्या उच्चाराबद्दल बोलूच नकोस हा. अरे कोणीच काय बोलू नका हो. फायनल मध्ये करा एकदम भुजंग भुजंग भुजंग. नाही बस, best आहे. माझं ठरलंय भ्रमर. नाही भुजंग बरोबर आहे हो. नाही भ्रमर बरोबर आहे. हे बघा माझा भ्रमर आहे ना तो असा तुमच्या भुजंगाच्या कानाशी भुणभुण करेल ना तेव्हा कळेल तुम्हाला. अरे येऊन बुनबुन करून दाखवा. फाट की कानपडात मारलं नाही हो.
घेऊन टाकन त्याच्या आईला भुजंग बरोबर आहे हो नाव नाही, नाही, भ्रमर. याचं काय ऐकू नका भुजंग बरोबर आहे नाव भ्रमर. अरे भ्रमर बिर काय नाही भुजंग बोलत बस करा, बस करा, बस करा. बस करा दोघे. काय चाललंय तुमचं आल्यापासनं? माझा बाळ आहे, मी ठरवणार काय नाव ठेवायचं ते. आणि माझं ठरलंय. काय भारत नाव ठेवणार आहे मी. भारत. आणि तुमच्या सगळ्यांसारखा असा एकमेकांवर वचवच करणारा भारत नाही. सगळ्यांची प्रेमाने बोलणारा आणि सगळ्या भाषांमध्ये बोलणारा भारत असेल हा. काय आल्यापासून लावले तुम्ही नावांवरनं भांडताय? नाव ठेवते की नाव ठेवताय माझ्या बाळाला? तसं नाही ग मग कसं आहे? काय नावात असतं हा काकी? एवढं काय आहे? ते डॉक्टर ओमी बाबा आहेत, रतन टाटा आहेत, APJ अब्दुल कलाम आहेत, हे काय नावांमुळे घडलेत? ती माणसं मोठी झाली म्हणून नावं माहिती आहेत ना आपल्याला? काय करायचं रे यांचं? हा? सचिन नाव आहे, सगळ्यांना आवडतं सचिन. सचिन हाक मारली कुठल्याही गल्लीतनं 100 मुलं मागे बघतील. पण ज्याच्या नावाने सचिन सचिन असं ओरडावं असं वाटतं तो एकमेव सचिन आहे, सचिन तेंडुलकर. आणि तो त्याच्या नावामुळे नाही, त्याच्या कामामुळे मोठा झालाय. तुला मी हेच सांगणार आहे, कळलं भारत? तुझं नाव ठेवलंय आता भारत, ते सिद्ध करायचं काम फक्त तुझं आहे. कोणाचं काही ऐकायचं नाही. हा, तुला आवडलं ना नाव तुझं? भारत 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 भारत. ए भारत्या नाही भरत्या भारत ठेवलं ना आता छान नाव. अहो, आमचं भारत्याच हो. भारत्या या बाळाकडे इकडे. गे छांद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छंद धुंद गे छांद मकरंद प्रिय हा मिलिंद गे छांद गे मरताय नुसतं. मरताय नुसतं रेखताय मागादरनं. ये करताय नुसतं. काय चाललंय हो माणसं? झालं गचकाला हो. हिंगाच्या डबी एवढा जीव नाही तुमचा हो. कशाला उगाच ते 1.5 इंचाच्या नरड्याच्या आय्याशिपाई कशाला स्वतःचा जीव धोक्यात घालताय मी म्हणते. गप्पाबस. हे माणूस. आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. हा. आज मला बघायला मुलगी येणार आहे. आली आली ते बघ. ओ, मालक नाही आली. आली कशी नाही अजून काय यायला? करताय? मगा धरणं 10 वेळा जाऊन बघताय दरवाजापाशी. भास होताय तुम्हासनी. बेलचे भास होते. जरा थांबा. ऐका माझं, मी काय सांगाले कान देऊन ऐका. मुलगी आली आली नाही. माकाड झालंय नुसतं तुमचं. उड्या मारू नका यायला हवी मला. होती. ऐका माझं, मुलगी आली की आपल्याला गरज आहे असं दाखवायचं नाही. मी कधीच दाखवत नाही. उगीच कशाला दाखव मी? मालक, तुमच्या डोळ्यात गरज स्पष्ट दिसती. माझ्या डोळ्यात गरज स्पष्ट दिसते. दिसती. काय बी हरण मी. मागच्या वेळेला असंच झालं. पोरगी आली, हे दार उघडायला गेले, डोळ्यात गरज बघितली, पोरगी माघारी फिरली. असं कधीच झालेलं नव्हतं. कधीच झालं. मला- ही मुलगी पत्ता चुकलेली होती, त्यामुळे ते तसं झालं. परत गेली. आई हो. एक मिनिट, मला हे सगळं सांगू नकोस. हा. माझं आयुष्य आहे, मी बघतो. तुझा काय संबंध? चल निघ. माझा काय संबंध म्हणजे मी आज जुळवलंय तुमचं लग्न. माहिती. ते चांगलं त्या वधूवर सूचक मंडळात तुमचं नाव नोंदून आले, फॉर्म भरून आले. मी देवाकडे प्रार्थना केलीये की माझ्या मालकाचं आज लगीन जुळलंच पाहिजे म्हणून. बस, बस, आणि आज मी काय बी कर, तुमचं लगीन जुळवून राहणार म्हणजे राहणार. अच्छा, ठीक आहे. फक्त ऐका ना माझं. पाहुण्यांसामने आहे का नाही, जेवढं मी बोलन त्याला फक्त होला हो करायचं. मी बघतो का, मला नको शिकव. चल हे नाही हे नाही हे नाही हे नाही. चल ये रे. मालक, ह्यो जो तुमचा शानपणा आहे ना, तुमच्या काळी एकच्या खाली गाडून ठेवा. ह्यो नडतोय तुम्हाला जास्तीचा. नीट बोल. तुम्ही नीट राहा मालक. माझं बघ. मालक ऐका माझं. माझं बघ. मी तुमच्या पाया पडते.
पुढे. आज आहे का नाही आली आली आले रे आले 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 आली 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 मालक दरवाजा उघडा आल्या पावली परत जातीन ती उघडा दरवाजा दरवाजा उघडा मालक मागे आता द्या, मी मुलीचा पप्पा या ना, या नमस्कार गट्टार बंद करा तुमचं गट्टार थांबा बंद करा दिसतंय म्हणलं ना गरज दिसते डोळ्यात मला आवडले मला लग्न करायचं याच्याशी मला लग्न करायचं मला लग्न करायचं याच्याशी तुम्ही हित थांबा जरा एवढं करू नका तुम्ही या बसा हित बसा हित मी पाणी आणतो कशाला अरे पाणी आणतो म्हणजे इम्प्रेशन पडेल ना काय डोंबल्याचं इंग्लिश पाणी देताना माझ्या बोटांचा स्पर्श तिच्या बोटांना होईल हा. आजपर्यंत या बोटांना पेटीच्या बटनांचा स्पर्श झालेला आहे आज पहिल्यांदा झालं तर स्पर्शातून मी माझं काहीतरी सांगेन ना तिला भावना कळतील ना म्हणजे आणतो नका लय होते हे नवरदेव हाय जरा हे ठेवा रुबाब ठेवा जरा रुबाब ठेवा रुबाब ठेवा जास्त होतोय रुबाब कसा ठेवायचा जरा असं. हा रुबाब अरे वा रुबाब असं कोणी ओळखतं का रुबाब रुबाब कसा ठेव थांब रुबाब हा सांग, मध्ये तुम्ही बोल. करा तुमचं नमस्कार दे तुम्ही द्या आता आता मी कशाला म्हणून तेवढं करा फुकट. एवढंच तू आणलास पुढे मी द्यायचं मग कशाला मी आणलं असतं ना मग चला करा धड 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 होते नाही काय होत मालक मला पसंत करतील ना ते करतील मालक पाया पडते तुमच्या जरा चांगलं माझं तेवढं स्वप्न पूर्ण करा जा चला बघ ती त्याच मला नाही पाणी सांगते मालक जरा भांबावून गेले ती थँक्यू बाजू नका हातात द्या तिला हातात या पियानार हातात द्या मालक, काय करताय तुम्ही काय करत आहे मालक जास्त करू नका मालक पाया पडा मला लग्न करायचं सगळं होणार मालक मला आवडली आहे. हो, मान्य आहे पण असं लगेच एखाद्या काय पडत आहे ना माफ करा मालक आहेत की नाही थोडे भांबावले ती माफ करा माफ करा मी पुसून करते ते रावत माफ करा नमस्कार नमस्कार. मी हे आहे शेवंत आहे मी नमस्कार. मी हितच असते नमस्कार हे आमचे मालक आहे ती नमस्कार. स्वरादेश पंडित हे आपले गुंड्या भाऊचा पोपट आहे तुझा ना गुंड्या भाऊचा पोपट गाणं पोपट नाव आहे गुंड्या भाऊचा पोपट कुठला आणलाय तेच आहे ते. मी गाणं पोपट स्वरादेश सुमार या चौघुल्या हे आहे ते. आपण मैं पे स्वामी पृथ्वी कुमार श्यामलन सूर्यनारायण रुद्र प्रताप एलमपल्ली कृष्णवल्ली वृक्षवल्ली आमा सोयरे साजरे वनचरे श्रीवल्ले एवढी माणसं आलेत मग आधी सांगायचं चार खुर्च्या द्या. येऊ दे खुर्ची अय्यो. माझं नाव हे तुमचं नाव आहे आमा आपण नावामध्ये थोडंसं ते वृक्षवल्ली वनचरे हे मराठी गाणं ऐकल्यासारखं वाटलं मला कदाचित तुमची आत्या 2-3 महिने महाराष्ट्रात राहून गेली असावी म्हणजे अयो फालतूचा विनोद करू नका मालक आमचे आणि ह्या या माझा मुलगी चारुलता एवढाच एकदम सुटसुटीत नाव वाटलं मला आवडलं ಇಲ್ಲ चारुलता मी चारुलता ಪಿ ಸ್ವಾಮಿ ಪೃಥ್ವೀಕ ಕುಮಾರನ ಶ್ಯಾಮಲನ ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ಮಣಿಕುಮಾರ ಅಯ್ಯರ ಎಲ್ಲಮಪಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣವಲ್ಲಿ ವೃಕ್ಷವಲ್ಲಿ ಆಮ್ಮ ಸೋಯರೆ ಸಾಜರೆ ವನಚರಿ ಶ್ರೀವಲ್ಲಿ ಮಂದಾರ ಚೋಳಕೆರನ ಭಟ
हे एवढं मोठं नाव आहे अरे बापरे तुम्ही खरं तर यायच्या आधी सुरू करायला पाहिजे होतं म्हणजे येईपर्यंत संपलं असतं वेळ कमी असतो नका फालतूचे हिंमत. ते मालक जरा हे आहे ती हे छान आहे पण हे मस्त आहे मुलगी मस्त आहे या मुलाला प्रश्न विचार हा, बोला, विचार. ते नाव काय सांगितलं पंडित गाणं पोपट सुमारिया चौगुलिया वय 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 मी असतो इला वय वय एज 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 वय 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 विचार. नाही जास्त नाही म्हणजे तरी एक किती कमीच आहे म्हणजे 38 वय आहे त्याला त्यांचं. सांगितलं थांबा तुम्ही जरा. या 38 एज असून पण लग्न का नाही केला बिजी असते ती हो. मी आणि बिझी जाम बिझी असते तिथे वेळ नसतोय ती असणे ते संगीत साधना करते ती नव रियाज चालू असतोय मला सकाळ बोलू दे, मला दुपार बोलू दे. संध्याकाळ रात्रभर फाटेपर्यंत रियाज चालू असतोय त्यांचा. फाटेपर्यंत नाही पहाटेपर्यंत नीट बोल ना त्याच्यामुळे त्यासनी लग्नाचा विचार बी त्यांच्या मनात आला नाही बघा. सुपाऱ्या पण असतात. आणि मी सांग तर सुपाऱ्या बी असतात त्यांच्या. आता परवा त्यांनी एक सुपारी केली परवा कितीची सुपारी मारली 5 लाखाची सुपारी. 5 लाख 5,000 ग 5 लाख कुठं? 5,000 बरं मालक याच्यावर थांबले नाही ती हो. हे काढलंय त्यांनी गुरुकुल काढलंय स्वतःच. या गुरुकुल असत 250 विद्यार्थी आहेत बघा. एक आहे आणि ते हे प्रत्येक ह्याच्या पाठी विद्यार्थ्याच्या पाठी 50,000 त्यांना वार्षिक मिळते. अगं नाही ग एवढ्या कुठे का स्टुडंट 250 स्टुडंटच्या मागे प्रत्येकाचं 50 व्हेरी गुड आम्ही चारू त्यासाठी असं व्याले सेटल नवरा बघत होतं व्हेरी गुड तसेच आहे ती मी हे तसाच आहे तुम्हाला पाहिजे तसे आहे मग चला आपण लग्न करूया आवडले मला नाही लग्न चव घालवू नका मालक पाया पडते वाढते. चारेल तुला आवडेल यांचं गुरुकुल पुढे न्यायला सरी सॉरी काय म्हणायचं त्यात It's okay. हो म्हणाले हो हो म्हणाले हो म्हणाल हो म्हणाले अरे ते हो म्हणाले कशाला वेळ घालवायचा पंडित पंडित ऐका माझं. या चारूला त्याला पण काहीतरी प्रश्न विचारायचा विचारा विचारा तुम्हाला काय आवडत तुम्ही मालक नका हे करू आपण जाई निघून हातची. तुम्हाला जनरली काय आवडत संगीत संगीत क्षेत्राला मी स्वतःला वाहून घेतलेलं आहे व्हेरी गुड संगीत माझं अंतिम ध्येय आहे व्हेरी गुड आमचं चारूला तर पण तसंच असतं त्याला संगीत आवडतं ते शास्त्रीय संगीत शिकलेलं असतं काय सांगता हा. ओ हो हो कुणाकडे शिकलात पंडित अरवली ओ हो अरवली तुम्ही ओळखत होते हो वाशीच्या पुढे या ऐरोली ऐरोली होय होय हे या कोण वेगळे पंडित अरवली कुमार मुत्तुस्वामी कृष्णन शंकराभरण ते तरीच या म्हटलं हो, साऊथच्या हो, गायक असतात शंकरराव. तुम्ही ओळखत होते हो 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 आम्ही टॉपचे इकडे साऊथला एकत्रच होतो माझं पण तिकडे गुरुकुल होतं साऊथ साऊथ मध्ये तुमचं गुरुकुल असत हो हो, हो कुठे चेन्नई का कोची नालिम लाडू तामिळनाडू भांबावले ते पण छान आहे हे गाऊ आवडतं गाणं आवडतं त्या गात पण चांगलं गाता चांगलं मग दाखवा एखादं सुंदरशी एखादी हा, छान दाखव. बीन छेडली तर हा चारूला त्या गाणं गा जपन गा गायला येतं म्हणजे अगदीच म्हणजे आपलं हा 1 2 3 स्टार्ट कुंजर थंज कुंज क्यों मुंदर मुत्तर धंधे क्यों बंदर बन्ना चुंदर बावे तंग नक तक दुनिया निर्चंदड़ बावे हाय मुंदर मुत्तर धंधे क्यों बंदर मुत्तर धंधे क्यों बंदर बन्ना चुंदर बावे तंग नक तक दुनिया निर्चंदड़ बावे अयो सॉरी अयो आपण सॉरी चुकवलं झालं असं तर सॉरी त्या चारूला त्याचा थोडासा प्रॉब्लेम असत काय आहे प्रॉब्लेम या गाणं गात असताना अंगीभूत डान्स करत आहे म्हणजे या नाचता तुडवता त्याच्यामुळे त्याचं मैफिल नाही होत त्या या कदा त्या तान पुरा वाल्याला तुडवला ते गात ते नाचायला लागत आणि मग सगळं बाहेर पडत मस्त नाही हे ठीक आहे मला आवडली काहीतरी वेगळेपणा हिच्यात काहीतरी वेगळेपणा हिच्यात मला लग्न करायचं मला लग्न करायचं हिच्याशी मला पसंत आहे ही थांबा 1 मिनिट थांबा तू मसने आवडली होय मला हे प्रचंड आवडली आहे थांबा जरा एवढं नका करू तू मसने बी आवडले हो आमच्या मालक
आमा नाही. या मुलीच्या बापाला पण काही प्रश्न विचारायचा असत. अरे तू कशाला आलास निघ पंडितजी शिकवणी अरे खड्ड्यात गेली शिकवणी जा ना, तू कशाला आलास तू? नाही नाही तुम्ही सांगितलंय शिकवणी मिस नाही करायची पंडितजी. गेल्या 1.5 महिन्यानी येतोयस. निघ रे तू जा. नाही, नाही नाही, एक मिनिट पंडित या कोण असत आहे? नाही हा हाय दुर्लक्ष कुमार. पंडित पंडित या कोण या बैठ कमी ना. अरे नाही रे ते हे याला नका ना आणू. या पंडित तुम्ही बसा हा नकोय ना मला इकडे. मालक- चाललंय हो म्हणालेला आहे. मालक बस. तू कोण असत आहे? मी यांच्या कुल्लू गुरुतला शिष्य आहे. कशातला आहेस तू शिष्य? कुल्लू गुरुतला. कुलगुरू. कुलगुरू असा शब्द आहे, म्हण 3 वेळा. कुलगुरू 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 कुलगुरू. कुलगुरू. आम्हा ते गुरुकुल असत कुलगुरू नाही. बोला तीनदा गुरुकुल. गुरुकुल. व्हेरी टॅलेंटेड बॉय. तो या गुरुकुल मधला असत नाव काय असत आहे? मी बारके उस्ताद पिल्लू पोपट दत्तू मोरे. कोण रे? कोण पिल्लू पोपट? मी पिल्लू पोपट कुठून काढलं आणि पण- उस्ताद स्वतःला म्हणतो, उस्ताद म्हणतो. कशी पिढी आहे बघावं, स्वतःला उस्ताद म्हणते. पण ते चांगलं असत त्याच्यामध्ये त्याची मोठी स्वप्न दिसत मला. पंडित वाच त्या दिसत व्हेरी व्हेरी गुड. चल, चल, ठीक आहे, जास्त करू. सांगितलं का गायला तुला? डायरेक्ट कसा सुरू करतोस? थांब. टॅलेंटेड असत नाही आहे, गोड आहे पोरगा, गोड आहे तसा. पण एकच स्टुडंट आलं बाकीचे 249 स्टुडंट कुठे असत आहेत. ह्यो थोडा ढा आहे सगळ्यांमध्ये म्हणून त्याची शिकवणी वेगळी घेतात ती, बाकीच्यांची वेगळी घेतात ती. माल ते हा जरा फोकस करायला म्हणून एकट्यालाच बोलवलं. नाही नाही टेपा लावलाय त्यांनी. या पा गुरुकुल सुरू झाल्यापासून मी एकटाच येते. थांब ना जरा, तू कशाला बोल? ह्याचं म्हणा घेऊ नका. तुम्ही विचारा ना, तुमचं तुमचं चालू द्या. पिल्लू पोपट आहे, त्याच्यावर काय लक्ष देत आहे? या तुमचा शिष्य असत ये हो हो. मला याचं गाणं ऐकायचं असतं. कशाला? ह्याचा काय गाणं ऐकायचं आहे? मला याच्याकडून गाणं ऐकायचं असतं. नाही नाही ह्याचं नको. त्यापेक्षा ते जे 249 आहेत विद्यार्थी त्यांचं. इल्ला, मला याचं गाणं ऐकायचं असतं. नाहीतर आम्ही निघतो. नाही, 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 हो. असं करू नका हो. जाऊ नका हो. थांबा ताई. मी गातात ते गातात. या बस गाणं- बस. हा. गा. पंडितजी पाय. चल रे, ठीक आहे रे. या मला अलंकार गाऊन दाखव. नाही अलंकार नाही जमणार त्याला. अलंकार खूप कठीण आहे. येतं मला येतं मला. अरे नाही ना जमणार तुला. मला अलंकार ऐकायचं असतं. अलंकार गाऊन दाखव. हा सारे गप बसा शानपण करू नका. सारे गप बसा तुमच्या तो शानपण करू नका. अरे गप बसा काय शानपण करू नका. या गाणं तुम्ही याला शिकवलेलं असत आहे. नाही या गाणं तो गातोय असं तो. मस्त गायलास, मस्त गायलास. उद्या आपण ये. हा? हे माझी 6 महिन्याची फी देत नाही. हा बापाला जाऊन सांग 6 महिन्याची फी दे म्हणून. हे शिकवलं तुला मी. माफ करा. आपण ते 249 जे आहेत हा. त्या विद्यार्थ्यांपैकी आपण परवा जर भेटलो त्यांना आपण सांगूया गायला. मला आता कोणाचं दुसऱ्याचं गाणं नाही ऐकायचं. मला पंडित तुमचं गाणं ऐकायचं. ते गातात ती. हा, मग मी गातो. या चांगलंच गाते ती. लंग्या रे साऊथ गाय. इंडियन गाणं ऐकायचं. या तुम्ही येतं साऊथ तामिळनाडू इंडियन येत. नाही हे साऊथ इंडियन. थांबा तुम्ही. साऊथ इंडियन येते यात- त्यातनी सगळ्या भाषेतली गाणी गातात ती. गात्या ती बी नाचत्या ती बी. नाही जम- मालक आहेत चांगले. या गावनं दाखव. तामिळनाडू मध्ये तुम्ही संगीत मैफिल आणि कुलगुरू आहे हा. तुम्ही. आता मला आता गावनं दाखव. मालक गाणं गा. साऊथ इंडियन नाही लग्न करायचं आहे ना. साऊथ इंडियनचं गाणं गावनं दाखवा. नाही तर या लग्न मॉडेल आहे. नाही, हो, असं गातोय, करू गातोय, नका हो. पोरगी चांगली आहे तुमची, आवडली आहे मालकासने. साऊथ इंडियन गाते गाणं. ती. गेले आता गेले. गप रे. मालक गा पड्डीशी. पोरगी गेली. साळंगी बंगळे मंगळवारी शणका नंदुडे शंकताडे शाळुंग नंदरे मंगळवारी शंकातू कंतरे मंगळवारी शाळुंदे शिळफाटे हात खंबे तो चिंतेचे नांदतारे. गाणं, 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 गाणं. कंतरे मालक गाणं. आलों को
शिंकरे वंद पाडे नागो हुंडरे हुंडे की पुंजरे नागो हुंडरे हुंडी की पुंजरे नाते पिंजलो नंद काळे गालो के पिंतो के मंद काळे लिंगालो कुंदालो मंद काळे गालो के मंद काळे ओ नंद काळे हे तिथी ताल तुरु तुरु वैरवा तो बनते ते नंद काळे मालक हे गाते ती चांगलं इंडियाना गाणं तुम्ही गावाला आता ते गाल ये पंडित नसता या नल्ला पंडित असता पोट बोललेला असता नाही, नाही, या लग्न मॉडला नाही, ऐका, ऐका. मॉडला अरे ऐका. चालू आता चला आता अरे पण लग्न करायचंय नाही हो. अहो, एकदा ऐका की अहो, काय ताई, करायचं? ताई एकदा ऐकून एकदा ऐकून जा अहो, त्यासनी त्यांचे आहे त्यांच्या कला आहे हो पुन्हा नव्यानं स्किट करूया या नशीब फुटकाय माझं. घासते आता 2 वाट्या घासते, 1 चमचा घासते, तेवढंच काम करते. माझं सपन धुईला मिळवलं सगळं. ए शाळुंगी नंदुई पोरी लगीन कधी करणार गो प्रेम आहे तुझ्यावरी घे बापाचा विचार गो प्रेम आहे तुझ्यावरी वा 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 मोऱ्या वा वा म्हणजे मित्र आहे म्हणून सांगतो हा? सांग रात्री झोपताना आहे ना गल्याभोवती मफलर गुंडाळून झोप का रे गला उघडा दिसला ना तर कोणतरी दाबल असं वाटतंय मला रिस्क नको साडी पडली तुझ्या तोंडावरती दिवसभरात वासाडे तुला कोण भेटला नाही मग माझीच खेशी नाही नाही नाही, तू कसा माझा मित्र आहेस रे तुझी नाही टेर घेत ना तो कुणाची घेत ना खरंय, आणि कसं आहे गावातली पारंपरिक मजा अजून आलेली नाही ना अरे नाही कशी ती काय आली ती काय ती काय? हो. बना वो बना आज की रात मजा हुस्न के आँखों क्या बात है वाह 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 कदमजी ओ कदमजी एकदम जी एकदम आज खुशीत दिसता वाय वजाऱ्यानो तुम्ही ना मला घाबरवू नका रे असा एकदम आदर दिला ना कदमजी का मला भीती वाटते का? काय सुरुवातीला तुम्ही देता मला आदर न मग वडता माझी चादर हॅलो काय ह्या वाक्यामुळे चीनचा व्हायरस इकडे येतोय उभं बाय. बाय नाही, नाही, नाही. सांगतो कानफाट भरून वाचड्या जरा काय सुचलं तर बोललं तर लगेच व्हायरस आणशील वाचड्या तुझ्या आत जो कॉमेडीचा व्हायरस साचलाय ना तो भार काढ येऊन द्या अंगावर आमच्या त्याची व कशाला भडकतावाय तुम्ही बसा तर तू आपला माणूस म्हणून आपुलकीनं मस्करी करतोय ना तुमची डायरेक्ट व्हायरस किती त्रास झाला नाही माहिती नाही तर माणसं घुसमटलीत त्याच्यात ते माहिती आहे सगळं पण आता वेगळं तुम्ही एवढं हे खुश हा खुश का म्हणजे गावातली रंगपेटी म्हणून कुठं फिरताय आणि खुश नाही काय हा, झालं काय झालं? माझा जो जुना टीव्ही होता ना हा, हा. विकला 7,000 रुपयाला विकला किती 7,000ला 7,000 हाय घे बालो हा मोर्या अरे शेड झाला मग मोठा शेड झाला 7,000 म्हणजे संपत्ती केवढी मग बन्या जरा शेटला नाकावडीची आहे आणि वाय आमनला पण दे पण मी काय म्हणतो अरण्या आता कसं 7,000 म्हणजे करोडोला जवळजवळ 4-5 रुपयेच कमी आहे. हा. मग आता तू काही दिवसात मोठा माणूस होणार तर आम्हाला काय फक्त चायवरच भागवशील बसायला तुमची लायकीच तेवढी आहे त्यांना चायच दे मला पण चाय दे बने म्हणजे कसं चाय प्यायला म्हणजे अरे वसरेने हे काय काय म्हणजे चाय बिस्कुट बरोबर तू अंडा पाव भुर्जी पाय पण विकणार आहेस हो सुरू केलेलं आहे फक्त इथं बोर्डावर लिहायचं राहिलाय तर पुढच्या वेळेला लिहिन मी बन्या
अरण्याशी पण खोटं बोलशील नाही तर काय काय झालं काय तर खरं खरं आहे तर सांगून टाक सांगून त्याला. टाक. नाही, त्याला कशाला घेतो त्याला अजून माहित पण नाही आपण काय सांगणार काय आहे. झालं मी काय म्हणतो हा. आपण ढीक सांगू हा. ढीक सांगू पण त्याला कळणार थोडी आहे. नाही समजा जरी कळलं तरी त्याला पटणार आहे का पटायचं पण जाऊ दे पटल्यानंतर त्याला जमणार तरी आहे. हा बरोबर आहे नाही हा बरोबर आहे आणि समजा त्याला जमला तरी हा काय करणार आहे अरे, का जरी काय करायचं करणार म्हटलं, आहे? हो वासाड्यांनो आपसातच खेळाल मला पण कळू दे ना काय आहे ते मला कळेल नाही जमल तो हा माझा प्रश्न आहे पण आधी सांगाल ते खरं का नुसतंच खेळताव दोघं मी पण आहे तुमच्यात ना बरोबर आहे आता तू जे बघित होतास हा, ना हा. ती अंडी नाही आहेत ही अंडी नाही आहे मग कोंबडीने दिलेले पांढरे बॉल आहेत टेनिसचे काय करायचं आता याचं? याची भाजी करून समोशात भरू काय मी अरे आम्हाला म्हणायचं काय ही अंडी कोंबडीची अंडी नाही आहेत मग? ही ऑस्ट्रिचची अंडी आहेत. ऑस्ट्रिचची अंडी वाचवली ऑस्ट्रिच फिट्रिच असं काय नाही तू उगाच काय पण बोलाल पण ना. अरे जे शब्द आपल्या जिभेला झेपत नाही ते अस्तित्वातच नाही असं का वाटतं तुला म्हणजे असं नसतं. अरे ऑस्ट्रिच म्हणजे शामरुगाची अंडी आहेत ती अमृगाची हे आहे ती. बाय माझी शामुर्गाची अंडी आहेत ही होय तर ए बाई ही साधी सरळ दिसतात आहे कोंबडीची अंडी मोठं शान मुर्गीची अंडी सांगता वा. थांबा, थांबा. अरे बाबा हा बघ कोंबडीची अंडी आहेत ही दिसतात आहे हे बघ. वाचाड्यानो. कोंबडीचं अंड हा बघ कोंबडीचं अंड कसा वर्ण निमुलता आणि खालनं गोल असता खालनं मोठं असतं आता हा वर्ण मोठा आणि खालनं निमुलता आहे म्हणजे कोणाचा अंड झाला शामुर्गाचं बघ म्हणजे कोंबडीचा कसा असता वर्ण निमुलता आणि खालनं मोठा हा अंड बघ वर्ण निमुलता आणि खालनं मोठा आहे म्हणजे कोणाचा बाय अंड आहे? म्हणजे म्हणजे बारीकचा जो फरक आहे तो म्हणा आता काय शामुर्गात आणि कोंबडीमध्ये नाही, मग? नाही, नाही, आणि निसर्गाने मेंटेनच केला नाही तसं पण काय एवढा पण छोटा फरक नाही आहे काय आहे बघ कोंबडी एवढीची असते हा 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 शामरुख लय उंच असतो म्हणजे तू उभा राहिलास ना तर तुझ्या एवढा त्याचा पाय होतो हा एवढा पाय त्याचा ढुंगण तुझ्या डोक्यावर येईल हा, आणि त्याची मान आहे ना तुझ्या घराच्या माल्यावर जाईल एवढं उंच एवढं उंच असतं एवढा उच्च हो, ती शामुराची अंडी आहे ती. शामरुगाची आहे. शामुर्गाची आहे. आपण मला सांगा आपल्या गावात ही शामुर्गाची अंडी काय करतात आहेत काय तर आपल्या गावात लय प्रश्न पडताय त्याला हो ऐकलंय. नाही पण आहे किल्ला किल्ला ऑस्ट्रेलियातली माणसं आली होती किल्ला बघायला काल त्यांनी अंडी दिलेली तू काल होतास कुठे मला सांग मी इथे आपली टीव्ही विकला ना हा. मग पैशाचा व्यवहार तिकडे मी करत होतो. करीत होतास तेव्हाच ऑस्ट्रेलियाची माणसं याच्या स्टॉलवर आली आलेली. होती इथं आली होती ऑस्ट्रेलियाची आणि नकावडी त्यांनी चाय घेतली त्यांना चाय आवडली त्याच्या प्रेमातच पडले हो. लगेच इंग्लिश मध्ये काहीतरी बोलले ह्याला कळलं काय बोलले काय तिथे ते गॉड थिंग नॉट एनिथिंग एल्स फॉर बट ॲज ऑलवेज फॉर बिझनेस अँड नथिंग एल्स शट ऑफ द ॲज एग अँड शामरुख कळलं मजर म्हणजे याला म्हणाले आमचा पार्टनर होशील पार्टनर होशील काय काय झालं ते म्हणाले तुला अंडी देतो तू आमचा पार्टनर होशील काय काय बोलतो काय हो, म्हणजे भारतात फक्त बनीच्या स्टॉलवर अंडी ही आहे अंडी आहेत. ही अंडी. मग युनिक अंडी आहेत फक्त याच्याकडे मिळतात हो. त्या भाव काय असेल रे साधारण अंड्याचा काय 5-1 रुपयाला मिळत असेल वलटव काय ना वलटव माहिती काय अरे कोंबडीची 5 रुपयाला भेटतात शामरुगाचा 5 रुपयाला अंड भेटेल का कितीला भेटत असेल? 200 रुपयाचा एक अंड आहे एवढं महाग मग 200 रुपये लय महाग आहे काय काय? एवढं महाग नाही काय हो कादमानू तुम्ही जर डायरेक्ट अख्खा ट्रे घेतला ना हा. 5,000 रुपयात आहे माझं एक अंडा तुम्हाला 166 रुपयाला पडेल पण तरी लय महाग आहे हो. अरे महाग म्हणजे अरे शामरुगाचा अंड त्याचे फायदे किती आहे तुला माहिती आहे काय फायदा आहे बसाडे ह्या अंड्याची पण भुर्जी करतात ना त्या अंड्याची पण भुर्जीच करतात ना गरीब विचार नाही ते काय? गरीब विचार अरे, ऑस्ट्रेलिया 6 वेळा वर्ल्ड कप कशामुळे जिंकला माहिती आहे ती चांगली बॅटिंग आणि चांगली फिल्डिंग बॅटिंग मुलं ना अंड्या मुलं सगळे अंडे खाऊन उतरायचे मग बरं चिनी लोक ऑलिम्पिक मध्ये एवढी मेडल का काय मिळवतात मिळवतात लय मेहनत करतात ना नाही ना थोडी अंडी खातात अंडी मग. खातात. अंडी खाऊ. मग चिनी लोक इकडच्या फॉरेनच्या बायका ऑस्ट्रेलियाच्या बायका त्यांची त्वचा तुकतुकीत का असते आपण हात लावला की घसरतो का हात अंड्या मुलं अंड्या मुलं? अंडे मुलं तुला सांगतो ह्या ट्रे मध्ये जवळजवळ 30 लाखाचा धंदा आहे बरं मला आहे आणि फार फुरीन बसाडून आता 5,000 बोललं डायरेक्ट 30 लाख बोलता हो 5,000 बोलत ना आता तुला अक्कल हाय काय मला सांग काय? अक्कल असतीस बोलला असास काय रे बो 30 लाखाचा धंदा माझा हा जर एक अंड तुला दिसतंय का नाही या अंड्यातनं एक शामरुग आला तर 1 लाखाला विकलं जाणार आहे हा. म्हणजे अंडी किती आहे 30 म्हणजे 30 लाखाचा धंदा झाला नाही हा मग तुला काय वाटलं 30 लाखाचा हा धंदा आहे 30 लाखाचा बोलतो काय मग ऑस्ट्रेलियात शेती केली जाते त्याची म्हणजे खरं म्हणजे तुला सांगू काय नाही म्हणजे हा धंदा आम्हालाच करायचा होता. बरोबर काय थोडं आमच्याकडे ना पैसे कमी पडतात बरोबर नाही तर मीच करणार होतो आम्ही दोघं मिळून धंदा करणार होतो सकाळपासून तेच बोलणं चालू आहे
हे पैसे तुमचे कमी पडतात कमी पडतायत 5,000 रुपयाला द्यायचे ना. असं कितीचे पैसे कमी पडतात हा? 4,950. किती 4,950. वासर नुसतं 50 रुपये घेऊन आलाय तुम्ही इकडे मग काय 50 असं बोलता आता 50 रुपये एवढं किंमत आहे अरे असं बोला वासर 4,950 नाही आहेत तसंच बोलली ना. आता दुसरं काय बोलली ना. 50 घेऊन आले जाऊ दे, तुम्ही मला असं वाटलं काय मनावर नको घेऊ. हा, नाही. 50 द्यायचे असं मला होय होय वाटलं तू पण उन्हात आलास आम्ही पण उन्हात बसलोय समजून घेऊ सगळं काय नाही टेन्शन घे लक्षात घे पण आता आम्ही काय म्हणतो हा. तू आम्हाला जर 5,000 दिलीस हा, आमचा 5,000. बिझनेस काय उद्या मोठाच होणार आहे आम्ही 1 वर्षात करोडपती होणार ही अंडीवर अंडी हा मग काय आम्ही लगेच तुझं व्याजासकट पैसे देऊन टाकू 5,050 रुपये हातावर टेकू एवढे चल. किती द्याल 5,050 वचड्या 5,000 फक्त 50 रुपये द्याल माझ्यावर नाही देणार मी तुम्हाला अरे तुम्हाला देऊन तुम्ही करोडपती होण्यापेक्षा वचड्याने मीच घेईन ना विकत हे सगळं म्हणजे ही अंडी तू विकत घेतो मी घेणार 5,000 ला विकत घेतोय हो फक्त अडचण माझी अशी आहे की ही अंडी समजा मी घेतली हा. तर ह्याची शेती कशी करायची बरोबर. म्हणजे शेतात जाऊन एक अंड असं पुरीत जायचं काय हॅलो काय व्हायरस मिळाला बाय व्हायरस मिळाला तिकडं हे आताच ऐकून बोलपटू काय वसड्या तू कशाला सारं कसं माझ्या मध्ये मध्ये बोलतोस रे व्हायरस आले तर व्हायरस कशाला इकडे आणल मेला तू जिवंत राहायचं मरेल नाही का तुझ्या मुलं मेलाय माझ्या मुलं नाही मेलाय बरोबर हा म्हणजे शेती करणार घ्यायची तू आता- येण्यासारखं काहीतरी बोल नाही, त्याला माहितच नाही पण मला माहितच नाही बरेच दिवस शेतात पण मी गेलो नाही काय बरोबर. होतं मला माहितच बरोबर अंड्याची शेती म्हणजे अशी अंडी शेतात टाकायची नव्हं अंडी उबवायची अंडी उबवायची, उबवायची हा. एकदम मुद्द्यावर आलं ती शामुर्गाची अंडी उबवायला त्याची आई लागली शामुर्गी ती नाही कुठून आणायची? श्याम मुर्गी वगैरे असं काय नसतं शामरुख मिस्टर शामरुख आणि मिसेस शामरुख असंच असतं सगळं नर मादीचा घोल नाही आहे कळलं काय एक लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे काय? उबवायला आई नाही लागत उब लागते कळलं तुला उब हा आता कसं कोंबड्या बिंबड्या आहेत ही सगळे प्राणी आहेत ना ते काय करतात अंडी देतात आणि बाजूला होतात संसार आणि मुलामध्ये अडकत नाही मॉडर्न झाले ना कोंबड्या फिगर मेंटेन करायची असते फिगर मेंटेन करायची त्यामुळे बाजूला होतात त्यामुळे सगळं जर काम आहे ना तर सगळं बल्ब बोर होतं हा. अच्छा, हा, बल्ब त्यामुळे बोर. तू काय करायचं घरी ना 500चे 2 बल्ब घेऊन जा आणि त्या अंड्यांवर असे फोकस करून ठेव हो पिल्लं बाहेर. टेक्नॉलॉजी आता कुठे गेलेली कुठं गेली म्हणजे नाही, नाही, आपण आला, गावात टेक्नॉलॉजी पलते बाहेर आलं पोल्ट्रीत जाऊन बघतोस ना तू सगळीकडे असं बल्ब लावलेला असता मला आलं लक्षात माझ्या पोल्ट्रीत मी गेलो आहे मला माहिती हा, हा. आहे पण मला सांगा समजा लोड शेडिंग असेल बरोबर आणि त्या दिवशी लाईट गेली मग मी काय करू तू अंड्यावर बस आणि उभं काय ना छड्या, मी उभारणार आहे. कोंबडीने असं उभं असं नाही, कोंबडी इकडे अंडी घेऊन बसते. मी बसू दे. अरे नाही ते तुला काय टेन्शन नाही त्याच्यात काय फक्त बसताना अलगद बस नाही तर काय सगळ्या अंड्यांचा पोला तुझ्या तव्याला चिकटायचा कळलं काय 16 तास लोड शेडिंग असते होतं, बरोबर. मग मला सांगा 16 तास मी अंडी उभत बसू अरे श्रीमंत लोक ना श्रीमंत होण्यासाठी रक्त आटवतात बरोबर. एवढं साधं करता येत नाही बरोबर. आणि किती दिवस असा फक्त 21 दिवसाचा दिवस प्रश्न. 21 दिवसाचा प्रश्न हा. आहे 21 दिवस तू ह्या सगळं केलंस ना तू लाखोपती होशील मग? 30 लाखाचा मालक खायची गोष्ट आहे पण आपल्याला काय 21 दिवस जरी महत्वाचे असले तरी त्या दरम्यान काळजी पण घ्यायला लागते काय? पाहिजे तर. सांग जरा. काळजी घ्यायला मजा अंडीचं आता काय आपल्या गावात रात्रीचं साप फिरतात काय बोलतो काय मग सापन जर अंडी खाल्ला तर काय करशील तू मग काय करू काय काय कर तू पुंगी वाजव पुंगी वाजव, मी पुंगी वाजू काय करू? अरे म्हणजे काय पण अरुण कदम म्हणून वाजवू नको वाजू नको का माहितीये का सापांना जर कळलं की अरुण कदम पुंगी वाजवतोय तर ते सिरियसली नाही घेणार कसं आहे गावातले साप पण तुझी मजा घेतात माहिती आहे ना मग तसं करू नको नागपंचमीच्या टायमाला बिनविषारी साप तुझ्याकडनं दूध घेऊन जातात काय एवढ्या लेवलला गंडवतात नाही ते काय त्यामुळे हा तू अब पुंगी पण काय कर माहितीये काय तू लुंगी नेस लुंगी वाचन वाच काय पण लुंगी डायरेक्ट लुंगी कसं घालू तुला नसेल जमत सोडून दे बाबा माहिती आहे का? माझं ऐक तू मी काय म्हणतो याला सांगून दमू बघ दे आपण. ए बने कालच तुला मी ऑफर दिलेली आहे हा तू ही सगळी आम्हाला उधारीवर अंडी देऊन टाक आम्ही आपला बिझनेस चालू करतो चल बरोबर, चल, तू देऊन चल. टाक देऊन टाका, मला काय? बघ, 5,000 रुपये द्यायला काय कठीण नाही आहे फक्त नाही घेऊन टाकूया चल काय खबरदार काय खबरदार काय खबरदार तुला जमत नसेल तर आम्ही घेताव का नाही हो का चढू नको अजिबात अंड्याला हात लावायचा नाही मी विकत घेणार आहे तू बने किती आहे त्याचे ह्याचं झालं 5,000 5,000 रुपये आहेत. मी देतो वासारून एवढा फायदा होणार असेल तर तुम्ही कशाला मी विकत हा, घेऊ घे हा, घ्या घ्या 5,000 तर काय आपल्याला काय घ्या. कोणीतरी घेतला ना आपल्या गावात आता काय? चला चला लवकर चला अजून हा हे 5,000 घे बाबा हा हा घे.
आता काय झालं का वसारेनो ही 4 अंडी फुटलेली आहेत. अरे ही 5 अंडी आहेत. एक वसारचे पैसे माझे. आलो अऱ्या आलो अऱ्या बन्या मी काय हे बोलतायत येडा झालास का रे तू येडा झालायस तू तुला अक्कल नाही अजिबात ही 4 अंडीची बाजूला ठेवलेस केवढा लॉस आहे तुझा लॉस आहे. म्हणजे काय ही अंडी कुठली आहेत माहितीये तुला कसली आहेत अंडी ती ही जी तुला फुटलेली अंडी दिसत आहेत ना 4 ह्याच्यातनं उंच शामरुग बाहेर येणार आहे त्याच्यासाठी आहे ती अंडी बरोबर, बरोबर. ही स्पेशल अंडी आहेत Special 4. अंडी आहे ती 4 म्हणजे कसं आहे ही बाकीची 26 अंडी आहेत ना ती जनरल बच्चे आहेत हे 4 आहेत ना ते शामरुगाचे बच्चन आहेत बच्चन आहेत. कळलं काय कळलं का? हा हे उंच शामरुग ह्याच्यात येणार आहेत अरे तू काय काय धंदा करतोस का काय करतोस नाही तर काय? हा? चुकला माझा. अरे काय ह्याच्यात 6,000 रुपये झालेला आहे. हो ह्या 4 अंड्याचं पकडलंच नाही ते 1000 होतील अजून. 1000 होतील हे 6,000 होतील याचे सगळे. 6,000. हळूहळू खर्च वाढतोय वसारे. खर्च वाढतोय आणि हळूहळू शांतता पण वाढते चला तुम्ही कळलं का? या. आता जरा. ऐका कादमानू अंडी सांभाळून घेऊन जा जाताना का? का गावातली लोक तुमच्या जलतात माहिती आहेत ना म्हणजे काय वसारे? लोक नजरेने अंडी फोडतील हो. लांबनाचा कुठला तरी लपवून लपवून घेऊन बरोबर म्हणजे ही अंडी लपून न्यायला लागेल. मग मी असं केलं तर काय ही अंडी माझ्या पॅन्टच्या खिशात घेऊन गेले ते. आणि तिथं ऊब मिळाली आणि अचानक शामरुग बाहेर आलं तर काय करशील काय करशील तू नाही खिशात नाही. तीस एका टायमाला सुटली काय करशील ती शामरुग बाहेर येतील कधी कुणाच्या काय मनात येईल अंड्यांच्या सांगू शकत नाही गपचीप जा. जा. अबे, गावाला वलसा मारून जा वलसा मारून जा. दिसू नको कॉलला लांब बोल ना वसारे. अरे लांब झालं तरी लाखोपती होणार आहेस ना ह्याच्यामध्ये याडा कुठला या अंड्यांवर नजर आहे सगळ्यांची तू सावकाश जा हा. आणि तुला काय भीती नाही आहे हा. तू काय प्राण्यांमधलाच वाटतोस जाम भारी एवढी अंडी मला भेटली तर जय सावकाश सावकाश हा, वलसा मारून चाललाय वलसा मारून चाललाय. वा, वा, वा. हो मोरे पैसे दे पैसे दे पैसे घ्या. घ्या, घ्या. हे बघ हे 1000 घे तुझे हा. आणि बघ ह्याच्यात ना तुझी उदारी ओलती करून घे बरोबर. हा, मला परत बोलू नको आता मी काय म्हणतो हो. 21 दिवसांनी त्यांना जर कळलं ही कोंबडीचीच अंडी आहेत मग काय कराल काय काय म्हणजे काय 6 प्याच्या आत आम्ही जाऊन ती फोडून टाकू म्हणजे हा. झालं? ते नकावडीची आहे ती. ठीक आहे. नाही, 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 नाही,